राघवेरी महाराजांचं पूजन परमपूज्य आदरणीय राघवेरी भजनी मंडळ निवृत्ती महाराज दीपक महाराज गोरे आलेले सर्व भजनी मंडळ गंगाधरा शिव गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय गंगाधरा शिव गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय जटाधरा शिव जटाधरा हर हर। या कार्यक्रमास आलेले नाशिकचे ट्रस्टी आदरणीय शिवाजी महाराज पाटील शिवाजी पाटील ट्रस्टी त्यांनी पुढे यावं त्यांचा सुद्धा ज्ञानेश्वर माऊली सत्कार करतील। हा तुमचा कौतुक सोहळा पाहण्यासाठी आपल्या नाशिकच्या आश्रमाचे ट्रस्टी आदरणीय शिवाजी पाटील मुद्दाम आलेले देवा हो। बाबाच्या सोबत आले आशिष नाशिकच्या आश्रमाचा विद्यार्थी आशिष दिलीप महाराज बाबांच्या सेवेमध्ये असणारे दिलीप महाराज विकास महाराज पुढे यायचं आणि दिनेश निमशे त्याला दुकानदार पोपट भाऊ आणि दिलीप निमशे मामा आदरणीय जालन्याचे पप्पू शेख कॉन्ट्रॅक्टर यांचं फार मोठं आपल्या आश्रमाला सहकार्य आहे। कृपया आले असतील तर त्यांनी पुढे यावं। जाफराबाद टेंभुर्णीचे कोणी PSI वगैरे आलेले असतील पोलीस स्टेशनचे अधिकारी त्यांनी कृपया पुढे यावं। आपल्या पुढील कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। आदरणीय ज्ञानेश्वर माऊली देवाहो आपलं संपूर्ण जीवन सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या सत्कार्यासाठी ज्यांनी समर्पित केलेले आहे ते आपले ज्ञानेश्वर माऊली। जय जनार्दन जय जनार्दन। उकरडे साहेब आणि पिंपळे गुरुजी यांचा सत्कार आपले ज्ञानेश्वर माऊली करत। चला लवकर माऊली उकरडे साहेब चला लवकर चला।
मारुती महाराजांचा सत्कार करा माऊली तिकडे तोंड लगेच देवा हो ज्यांनी हा कार्यक्रम घडून आणला आपलं संपूर्ण जीवन सद्गुरूच्या कार्यामध्ये समर्पित केलेलं आहे ते आपले ज्ञानेश्वर माऊली आखेच्या अंतरावर घर आहे आई वडील नाही देवा हो पण सद्गुरूच्या कार्यासाठी घरी सुद्धा जात नाही अशा ज्ञानेश्वर माऊलींना विनंती करू या प्रसंगी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम नमः पार्वतीपदे हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त 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 लग्न सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज जनेश्वर भगवान सब संतन की जय. राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी बाबाजींच्या कृपेना परमवंदनीय परमपूजनीय स्वामी माधवगिरी बाबांच्या कृपाशीर्वादाने बाबांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य चालणारा यज्ञ आपला शिवपंचायतन 7वा वर्धापन दिन बाबाजींच्या कृपेना देवा हो सगळे साधू संत परमपूजनीय स्वामी संतोषगिरी बाबा परमपूजनीय स्वामी महेशगिरी बाबा परमपूजनीय स्वामी राघवगिरी बाबा सर्वांच्या उपस्थितीत पण देवा हो आणि सर्वांच्या सहकार्यातून आज बाबाजींच्या कृपेना स्वामी माधवगिरी बाबांचा कृपाशीर्वाद आहे. एवढं 5 दिवसापासून बाबांच्या कृपेने अन्नदान असेल सगळं असेल बाबा गुणन खेळला असेल पण देवा हो शरीराने पण सगळं येतं लक्ष होतं बाबांचं. कासवाचे पिल्लाला आई पासती लांबूनच देवा हो तसं बाबाजींची कृपा आपल्या पाठीची आहे. आणि लईन दिसत नाही पण लईन आल्यावर ध्यान फिरतो आणि बाबाची शक्ती येत होती म्हणून सगळे कामं होत होते तेव्हा हो बाबाजींची पावर शक्तीची आणि साधनेची. जनार्दन स्वामीचे शिष्य अनेक आहे पण आदरणीय वंदनीय स्वामी माधवगिरी बाबांचं जीवन जे सद्गुरू जनार्दन स्वामीने शिकवलं धर्म जागो जनार्दनाचा हे बाबाजींचं वाक्य. आम्ही कुंभमेळ्यात पाहिलं की अनेक साधू संतांचे टेंट पाहिले पण आमचे माधवगिरी बाबा 11 वाजेपर्यंत पंक्तीत फिरायचे. बाबांची तब्येत बरोबर नव्हती. अनुष्ठानात भोकरदन तालुक्यात आता अनुष्ठान 31 जानेवारी ते 7 फेब्रुवारी पण बाबांनी सगळ्यांचं प्रेम पाहून तब्येत बाबांची बरोबर नाही पण सगळं आपल्या प्रेम पाहून बाबाजी आपल्या भोकरदन तालुक्यात आले दोन आश्रमात आले आणि आपल्या पूर्णावतीला बाबाजी देवा हो आणि बाबाजींच्या कृपेने चालू आहे सर्वांच्या सहकार्यातून. आणि बाबाजींच्या कृपेने मागच्या वर्षी यज्ञ झाल्यावर आपण यज्ञ गावात दर प्रदोषला अन्नदान व्हायचं. भांडे नव्हते आपल्या आश्रमात. यंदा मागच्या वर्षी आपण 1 लाख रुपयाचे भांडे घेतले यज्ञ झाल्यावर. त्यानंतर वॉल कंपाऊंड केलं की आश्रमाला वॉल कंपाऊंड पाहिजे. वॉल कंपाऊंड केलं 1 लाख रुपयाचं. त्यानंतर आता जनेश्वराच्या पाठीमागं बिल्डिंगचं काम चालू आहे की जनार्दन स्वामीला आणि माधवगिरी बाबाला जे आवडतं बाबा मागच्या वर्षी प्रवचनात बोलले होते गरीबाची मुलं काहीतरी झालं पाहिजे. आणि बाबांच्या कृपेनं श्रीमंताची मुलं औरंगाबाद पुण्याला जाईल औरंगाबादला राहील. MPSC तयारी असेल गरम शॉप MPSC पर्यंत आपण 2 लाखाचे पुस्तक भक्त मंडळी API असे अधिकारी घेऊन देणार आहे. तर गरिबांच्या मुलांसाठी आपल्याला लायब्ररी टाकायची आहे. 100 मुलांची अवस्था करायची बाबांच्या कृपेने. गरिबांचे मुलं शिकेन चांगले संस्कार लागेल. काल मोरे साहेब API साहेब बसले होते त्यांनी सांगितलं पोलीस लोकांनी किती पिशार काढला किंवा दंड केला लोक सुधरत नाही फाशी दिली सुधरत नाही पण संतांच्या संस्काराने लोक सुधारले जातात. अधिकाऱ्यांनी किती केलं तर होत नाही. त्याला संस्कार लागेल संतांचे संस्कार आई वडिलांचे संस्कार तेव्हा लोक घडेल. हे काल अधिकाऱ्यांनी सांगितलं. आणि परमपूजनीय स्वामी माधवगिरी बाबांचा आपण महाराष्ट्रात नाही भारतभर पाहिले अनेक कारखाने पण माधवगिरी बाबांनी जो कारखाना टाकला ना गोंदनखेड आश्रमात 950 मुलं होते 5वी पासून 10वी पर्यंत. या कारखान्यात असं आहे तुम्ही असा कारखाना पाहिला ऊस टाकला साखर तयार
पण माधवगिरी बाबाचा कारखाना असा आहे अनुष्ठानचा 7 दिवस मुलं आणायचे आणि पहिल्या दिवसापासून 7व्या दिवशी मुलं संस्कार करून बाहेर टाकायचे. बाबांचा असा कारखाना टाकला की संस्कार मुलांना लागू राहिले. आणि माधवगिरी बाबांची तब्येत बरोबर नाही. आपलं प्रेम पाहून आणि तुम्ही गोरगरिबांनी यज्ञासाठी देवा भरभरून दिलं. मी कोणाला गरम झालो असून 7 दिवसात कोणाला रागवलं असेल आपल्या यज्ञाच्या नियोजनासाठी ती माफी मागतो. आणि देवा हो बाबांची तब्येत नव्हती ना तर बाबा 5 दिवस मुक्काम येणार होते. बाबांच्या डॉक्टरनं सांगितलं बाबाला चाललं जात. आम्ही त्या दिवशी गेलो. बाबा 15 दिवसापासून खोलीच्या बाहेर आले आणि आता महेश बाबा बोलले 31 तारखेला बाबा गौरी शंकर महादेव मंदिरात गेलेले, काजू मंदिरात गेले नाही. बाबा पुट्यातून बाहेर नाही पडले. पण आपलं प्रेम पाहून बाबा इतकं लांबून आले. आणि तेव्हा हो आता बाबा महेश बाबा सांगताना सांगितलं की बाबाला डॉक्टरने चालत सांगितलं नाही. 3 महिने 12 घंटे झोपा सांगितलं. पण बाबांची नित्यनेम इतके कडक आहे. नित्यनेम नाम तोपर्यंत दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी हरिपाठाची माऊलीच्या वाङ्मयाप्रमाणे बाबांचे नियम इतके कडक आहे. बाबा डॉक्टरचं ऐकून नाही राहिले की बाबांचे नियम सोडत नाही. डॉक्टरने सांगितलं बाबा 12 घंटे आराम केलाच पाहिजे. आता औरंगाबादचे डॉक्टर येऊन गेले. एकनाथ खडके पाटलांनी सांगितलं देवा पण बाबा आपल्यासाठीच करतात एवढं प्रेम. सगळ्यांचं दुखणं बाबाजी घेऊन टाकतात. सगळ्यांचं पाहून कोणी बाबाजीकडे तर बाबाजी माझे पाय दुखते, बाबाजी माझं असं होतं. बाबाजी आपल्या सगळं दुखणं बाबाजी घेऊन टाकतात. आणि मग देवा हो हे आपलं सर्व बाबाजी करतात. आणि जनार्दन स्वामीजी शिष्य देवा माधवगिरी बाबांच्या कृपेमुळे यज्ञ चालू आहे. आपण कोणीच करत नाही. करणारे माधवगिरी बाबा आणि जनार्दन स्वामी आहे. कसं होईल गहू मिळत नव्हते. मागच्या वर्षी दुष्काळ होता. मागच्या शनिवारी फक्त आपल्याकडे 20 क्विंटल गहू होते. कसं होईल पाता 70 क्विंटल गहू कुठून आले माहित नाही. 40 क्विंटल साखर कुठून आली माहित नाही. बाबाजींची कृपा आणि कृपा आशीर्वाद देवा हो. अन्नदान चालू आहे बाबांच्या कृपेनं. ही जनार्दन स्वामीची कृपा आणि माधवगिरी बाबाची कृपा. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. माझ्या वाणीला पूर्ण नाम देतो. जय जनार्दन जय जनार्दन. वा उत्तम. देवा हो पाहिलं का 1 रुपया नसताना सुद्धा बी माऊलीनी किती जवळजवळ 20 लाखाची बिल्डिंग बांधली का नाही देवा हो. तळमळ सद्गुरूच्या कार्याची अशी तळमळ लागली पाहिजे. पुढील कार्यक्रमाला पुढे जाण्यापूर्वी एक सूचना आहे माझ्या सगळ्या जमलेल्या भावी भक्तांना. आदरणीय संतोषगिरी महाराजांनी प्रेरणा दिली म्हणून वाढदिवसाच्या दिवशी जनार्दन स्वामी महाराजांचे माधवगिरी बाबांचे ज्याला जे अनुभव आले एका कागदावर लिहायचे आणि स्वतःचं नाव पत्ता फोन नंबर लिहायचा. आणि ते कागद किंवा ते लिहिलेले तुमचे अनुभव माऊलीजवळ द्या. आश्रमात गेले महेशगिरी बाबाकडे द्या, संतोष शेठकडे द्या किंवा माझ्याकडे द्या. असा मनोगत आहे देवा हो. कारण हे संतांसाठी नाही पाहिजे. हे पुस्तक नाशिकला गेले मागे बिचारे तिकडे द्या बोरमाळ कोकणातून मंडळी आली पाहायला. त्यांना हे पुस्तक जर वाचले बाबांचे अनुभव तर अशाच प्रकारे हा बाबांचा धर्म जागो जनार्दनाचा हे सतकार्य प्रत्येक घराघरात जाईल. म्हणून सगळ्यांना हात जोडून विनंती आपले आलेले अनुभव एका कागदावर लिहून कृपया पाठवा. त्यानंतर परमपूज्य स्वामी माधवगिरी बाबांना जमलेल्या सर्व भावी भक्तांतर्फे विनंती करू. या जमलेल्या सगळ्या भावी भक्तांना राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी बोधामृत द्या. तत्पूर्वी एकदा सगळ्यांनी मोठ्याने गजर करून टाळ्याच्या बाबाचे स्वागत करा. सद्गुरू स्वामी महाराज की जय. गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज गुरु ओम
हरि ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा नित्य घट गुरुसेवा ओम नमो गुरुदेवा नित्य घट गुरुसेवा नित्य घट गुरुसेवा नित्य घट गुरुसेवा
दिवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत् ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं धन्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरो तन्नमामि शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां माध्यां जगद्व्यापीं विना पुस्तकधारिणीं वयदां दाढ्यान्धकारापहां हस्ते स्फटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दितां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां ॐ नमः पार्वती जय जनार्दन शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमावलीच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वेश्वराच्या, भगवान गौरी शंकर महादेवाच्या, भगवान जनेश्वर महादेवाच्या कृपेने गेली 7 वर्षे या ठिकाणी भगवान श्री जनेश्वराच्या प्राणप्रतिष्ठा आणि राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींच्या मूर्ती पानप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त आपण सर्व मंडळीच्या सहयोगातून श्री शिवपंचायतन महायाग आदरणीय वेदोनारायण अनंत शास्त्रीच्या सहयोगातून त्यांच्या परिवाराच्या, त्यांच्या ब्रह्मवंदराच्या सेवेतून या ठिकाणी साजरा होत आहे. त्यासाठी सर्वांचं आणि सर्वांचं योगदान आहे. या भागामध्ये जवळपास 80-90 खेड्यावरून मंडळी येतात, योगदान करतात, श्रमदान करतात, सत्संगाला येतात. म्हणून तुमच्या सर्व बंधू भगिनी भाविक सर्वांच्या बालगोपाल, वयोवृद्ध, ज्येष्ठ, वरिष्ठ, राज्याचे पदाधिकारी, मंत्री महोदय म्हणा, आमदार म्हणा, खासदार साहेब म्हणा, पंचायत समितीचे, जिल्हा परिषदचे, पंचायतचे सर्व ज्येष्ठ वरिष्ठ सदस्य आणि वयोवृद्ध सर्व मंडळींना, बालगोपालांना या व्यासपीठावरून माधवगिरी बाबाचा नमस्कार आहे. जय जनार्दन. या भागामध्ये भगवान सद्गुरू जनार्दन स्वामींची ज्ञानगंगा, भक्तिगंगा, ज्या भगीरथाने पुण्य सलिली मंदाकिनी म्हणजेच गंगामाई भागीरथी या भूतलावर आणली आणि
आपली भारताची भूमी सुजलाम सुफलाम केली, तशाच प्रकारची या भागातील भगीरथ म्हणाला काहीच हे नाही, अतिशयोक्ती नाही, असे श्री आदरणीय काबरा शेठ, पिंपळे गुरुजी, उकारडे साहेब आणि त्यांना सर्व सहकार्य करणारे 60,000 सगरपुत्र, म्हणजेच या 60, 90, 80 गावाची सर्व तुम्ही भगवान सगर राजाची मुला, सर्वांचा आणि सर्वांचा या गंगामाईमध्ये सहवास आहे. या गंगामाईचा सर्वांना लाभ मिळतो आहे. अशी गंगामाई या सद्गुरू जनार्दन स्वामींची या ठिकाणी प्रगट केली. म्हणून आदरणीय काबरा शेठ आणि तुम्ही सर्व ज्येष्ठ वरिष्ठ आणि या भागामध्ये किंवा जवखेडमध्ये मूर्तिलहान कीर्तिमहान सद्गुरू जनार्दन स्वामींची सेवेची अंतःकरणात अत्यंत तळमळ, हे सर्व सद्गुरू जनार्दन स्वामी करून घेतात. याच्यामध्ये सर्व आलं. माधुगिरी बाबा करतात असं काही नाही. गाडी काढून कुत्रं चालतात तर कुत्रं गाडी निवडे, गाडी बैलच ओळखतात, निमित्त मात्र आहे. फक्त एवढंच आहे, घड्याळमध्ये शेरा असला की काटे आपोआप फिरतात. म्हणून निमित्त मात्र का होईना सद्गुरू जनार्दन स्वामीचं एक लहानसं गुरुकुलातील विद्यार्थी आणि त्यांच्यावर तुमचं मायबापासारखं प्रेम, खरं सांगू तुम्हाला ही श्रद्धा आहे. संतोषगिरी महाराजांच्या भाषेत सांगायचं म्हणले तर ही अतिभाविक. जनार्दन स्वामीला तुम्ही पाहिलेलं नाही. जनार्दन स्वामीचं तुम्ही आता व्हिडिओच्या माध्यमातून श्री दिलीप महाराज त्यांचे सहयोगी व्हिडिओ याच्यापासून यूट्यूबवरून जयजनार्दन.com तुम्हाला पुष्कळ जनार्दन स्वामीचे 400 प्रवचन ऐकायला मिळतील. असं सर्व या भागामध्ये प्रचार करणारे भगीरथ श्री संतोष शेठ काबरा त्यांचे सर्व सहयोगी आणि तुम्ही सगर पुत्र आणि ज्यांच्या शापान सगर राजाच्या 60,000 पुत्रांचा उद्धार निमित्त मात्र का होईना झाला, तो भगीरथाच्या माध्यमातून झाला. पण भगीरथाला सत्प्रेरणा देणारे कोणीतरी कपिल महामुनी पाहिजे. जे साधू संत शाप देतात तो वरदान असतं. शाप नसतं दिलं तर गंगामाई पृथ्वीवर आली नसती. आणि म्हणून या भागामध्ये सद्गुरू जनार्दन स्वामींचं कपिल महामुनीसारखं काम करणारे आदरणीय श्री महेश गिरजी बाबा, ज्यांच्या आवाजामध्ये अत्यंत माधुर्य आहे आणि सद्गुरू जनार्दन स्वामींची कृपा काय आहे, सद्गुरू जनार्दन स्वामींचं आणि रस काय आहे, भक्तिरस काय आहे, तो पाझर तुम्हाला जर पाहायचा असेल तर संतोषगिरी महाराज, त्यांच्या मागोमाग राघुगिरी महाराज आणि या भागातील कोणी साधू संत मंडळी असेल, आमच्या दशनाम संन्यासी परंपरेप्रमाणे त्यांना ओम नमो नारायण आहे. कोणी साधू संत असेल, भी भगवान असेल. मागच्या वर्षी अचानक आणि एक वैष्णव साधू महाराज आले होते. असं आगंतुक जर आलं तर त्यांना अतिथी म्हणतात आणि अतिथी देवाचं स्वरूप असतं. आणि म्हणून कोणी आगंतुक कोणी आले असेल त्यांना ओम नमो नारायण आहे. भजनी मंडळामध्ये श्री निवृत्तीनाथ महाराज, श्री दीपक महाराज आणि या ठिकाणची हरिभक्तपरायण मंडळी, सर्वांना आणि सर्वांना जय हरी जय जनार्दन. देव जनार्दन स्वामींचं कार्य करायचं आहे, सत्कार्य करायचं आहे तर खूप सहन करावं लागतं. आता ही मूर्ती घडवताना किती त्या कलाकाराच्या डोक्यात मूर्ती आहे, तर ती घडवताना त्या दगडातून जे काही बाजूला काढायचं दगड आहे तो मात्र छन्नी हातोड्यानं काढावा लागतो. माऊली म्हणा, त्यांचे सहयोगी म्हणा, त्यांचं भक्तपरिवार म्हणा किंवा या ठिकाणी सेवा कार्य करणारे सेवाधारी म्हणा, यांना सत्कार्यामध्ये खूप असं त्रास होतो. मला पण जाणीव, मी 41 वर्षापासून या क्षेत्रात आहे, जनार्दन स्वामीच्या कार्यामध्ये आहे.
आणि म्हणून हे सहन करून जो करतो, मग पायरीच्या दगडाला जेवढं पायरीच्या दगडाला पाय पडावा लागतो, कारण तो पायात आहे, त्याच्यामुळं मंदिर उभं आहे. असे सर्व तुम्ही सेवा करणारे, अपमान मान सहन करणारे, हे जरी पायाचे दगड असले तरी नामदेव महाराज म्हणतात की नाम म्हणे आम्ही पाहिरीचे चिरे, त्यावरी संत पाय देते, वैष्णव पाय देते. पाय देते म्हणजे त्याच्या पायाने ते पवित्र होतात महाराज. जनता जनार्दन यांना कोणाला सोडलंय. आणि म्हणून याच्याकडं पाहू नये, आपलं कार्य करीत राहावं. आणि ते जनार्दन स्वामी या देहाकडून करून घेत आहेत ही भावना पाहिजे, आणि ती तुमच्या प्रत्येक शब्दामध्ये दिसते. आणि म्हणून 5 दिवसापासून तर काही येणं झालं नाही. डॉक्टरने सांगितलं चालायचं नाही, पायऱ्या वळायचं नाही, नो ट्रॅव्हल्स नो स्टेप. मराठीत सांगू, पायरीच्या खाली उतरून दिलं बा, एवढं झालं. विलाज नाही त्याला. कधीच असं दुःख मला कधी झालंच नाही. 4-5 वेळेस खूप आजारी पडलो, 4 कुंभमेळ्याच्या वेळेस 4 वेळेस आजारी पडलो. पण हा आजार फार मुख्य आहे. काय झालं काय माहिती, भोरमाळा मंदिराचं काम चालू आहे, मोमाळा वर गेलो, मंदिरावर पाहून आलो, खाली गेलो. दुसऱ्या दिवशी काही वाटलं नाही, तिसऱ्या दिवशी काय वाटलं नाही, म्हणजे थोडंसं काय टीचं भरल्यासारखं झालं. 10 तारखेपासून रात्रंदिवस इतका ठणक आहे, तर झोप काय म्हणतात विकत घ्यावं लागेल बस, अशी परिस्थिती. नाहीच, डॉक्टरनं गोळ्या दिल्या तरी झोप. पण डॉक्टरची गोळ्या चालत नाही, ॲलोपॅथिक चालत नाही. शरीराला 41 वर्षापासून धान्यकडं धान्य माहीत नाही, फलाहाराचं शरीर आहे. तत्पूर्वी अतिशय गरिबी असल्यामुळे भाजी भाकरीचं शरीर आहे. जनार्दन स्वामीकडं 7वी-8वीपासून गेल्यामुळे तिथंसुद्धा भाजी भाकरच आहे. आणि ज्यावेळेस ग्रॅज्युएशन पूर्ण झालं, संन्यास घ्यायचा फलाहार, शरीराला लागणारे घटक नसल्यामुळं डॉक्टरने सांगितलं हे कमी आहे, ते कमी आहे, हे खाल्लं पाहिजे, ते खाल्लं पाहिजे. मग डॉक्टर हे तर चालत नाही. मग डॉक्टरने सांगितलं मग तुम्ही चालणार नाही, तुम्हाला चालणं बंद करावं लागेल. पण तुमच्या सर्वांचं प्रेम आहे, तुमच्या सर्वांची प्रेमाची श्रद्धेची शक्ती आणि जनार्दन स्वामींचा कृपा आशीर्वाद आहे. पण जोपर्यंत चालतं तोपर्यंत माझ्याबरोबरचे रिटायर होऊन मस्त घरी आराम करून राहिले. शिकलेले क्लास 1 क्लास 2. ते विचारत का हो तुम्ही काही रिटायर नाही? म्हणलं रिटायरमेंट नाही भाऊ, 65 वर्ष झाली तरी अजून रिटायरमेंट तर कोणी मला फॉर्म पण आणून दिलं नाही, ज्येष्ठ नागरिकचं पण फॉर्म आणून दिलं नाही, STमध्ये अर्ध भाडं होतं त्याचं पण फॉर्म आणून दिलं नाही कोणी अजून. अशा या पवित्र कार्यामध्ये कोणी तुम्हाला भक्ती मार्ग सांगितला असेल, कोणी नाममहत्व सांगितलं असेल, भगवान बाबाने तुम्हाला आणि पंचकुंडात्मकाचं प्रत्येक देवतेचं महत्त्व सांगितलं असेल, श्री राघवगिरीजी महाराजांनी तुम्हाला भागवत सांगितलं असेल, श्री महेशगिरी बाबांनी तुम्हाला नामाचं आणि रामायण सांगितलं असेल, भजनी मंडळाने वेगवेगळ्या प्रकारची भजनं, संतांची भजनं, सद्गुरू जनार्दन स्वामींची भजनं सांगितले असेल. आता सांगत आहे, आता काय सांगता, आता सगळ्याचं लक्ष पूर्णाची पोळीकडे ना, ते कधी आवरण बघ. 1.5 तर वाढला आहे तरी, परंतु भगवान सांगितलं की 5 दिवसाची कसर काढा. म्हणलं बसली पाहिजे ना 5 दिवसाची. ते काय कोकण आहे का? कोकणातले लोक किती वेळ बसा. माझ्या माहितीने 5 ते 6 हजार तरुण आणि तरुणी होते. बाकीचं काही 5 एकरचं वावर असेल. लहान मुलगा सुधारत नाही, काय कमालाची त्या भागाची. लहान मुलगा सुद्धा पिन ड्रॉप सायलेंट. आमचे शिवाजी पाटील तिकडे पण पाहायला आले का तुमचं कौतुक, आमचे ट्रस्टी आहे इकडं पण आले पाहायला. अशी ज्येष्ठ वरिष्ठ मंडळी पाहून कौतुक पाहून हे विशेष आहे. आणि म्हणून या सत्संगासाठी श्रीमद भगवद्गीतेचा विभूती योग समजून सांगताना भगवंताने अर्जुनाला 10व्या श्लोकामध्ये, आणि भगवान भक्ती करतो, आपण भगवंताची भक्ती करतो, दान करतो, तीर्थयात्रा करतो, याचं फळ काय, देव काय देतो याबद्दल
सगळ्याला फळाची अपेक्षा आहे. जरी सर्वांचे पाठ आहे कर्मान्व अधिकार असते मा फलेषु कदाचन, जरी हा श्लोक पाठ आहे पण बिगर कर्माचं कोण आहे? निदान माऊलीने चांगलं म्हणावं तुम्ही एवढं सहकार्य केलं एवढं तरी आहे ना. हा थोडी कामनाची, म्हणून बिगर कामनेचं कोणी नाही. काम्य कर्म हे सगळ्यासाठीच आहे. तुम्ही नाही चिडेमुंगीसाठी सुद्धा आहे. चिमणे बांधतात की नाही? म्हणजे काहीतरी त्या अधिकारासाठीच बांधतात. मग त्यांचं काय बांध कोरलं कोणी? सगळ्यांना कामना आहे. आणि ही कामना भगवान कोणत्या रूपानं पूर्ण करतो ते सांगताना भगवान सांगतायत. अनंतपुरी ब्रह्मांड चक्रचालक भगवान श्री कृष्ण परमात्मा श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचा विभूती योग समजून सांगताना 10व्या श्लोकामध्ये सांगतात, तेषा सततयुक्तानां भजता प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयाति ते. तेषा सततयुक्तानां भजता प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयाति ते. माऊली सांगतायत, म्हणून तिही जे प्रेम धरले ते चामुचे देणे पाहिले, परी आम्ही देवाही केले तिही म्हणजे. पैगा भक्ताशी माझे कोड मज तयाचे अनन्य गतीची साड, काजे प्रेमळाचे साकड असते घरी. बोल हरे बोल हरे आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचं हे गोडा सामृत आहे देवा. ही भगवंताने सांगितलेली विभूती योग आहे, अतिशय गोड आहे. 75 विभूती तुम्हाला सांगितला. रुद्रानाम शंकराचास्मी, छंदामाजी गायत्री, प्रकाश देणारा माझं सूर्य आहे 12 आदित्यामध्ये. असं तुम्हाला श्रीमद भगवद्गीतेचं माध्यम करून संतोषगिरी महाराजांना 5 दिवस हे सांगितलं असेल. दररोज सत्संगामध्ये महाराज लोकांनी गुरुजींनी श्रीमद भगवद्गीतेचं भाषांतर सगळ्या भाषेत येईल. 600 भाषा आहेत जगामध्ये, त्यापैकी 450 भाषामध्ये श्रीमद भगवद्गीतेचं भाषांतर. शी सबस्टन्स ऑफ वेदांता. आपले पहिले राष्ट्रपती त्यांनी सांगितलं की मी अनेक परदेशात जाऊन अध्ययन केलं, पण मला परदेशातल्या एका मोठ्या ऑफिसरने तुमच्या इंडियामध्ये काय ग्रेट आहे, म्हणजे काय उच्च आहे, चांगलं काय सांगितलं की आम्ही गंगामाईला पवित्र मानतो, आमच्या आईला पवित्र मानतो, आमच्या गाईला पवित्र मानतो, आणि या सर्वांना मार्गदर्शन करण्याला गीतेला पवित्र मानतो. हे 4 उदाहरणं त्यांनी सांगितले. गीतामध्ये काय आहे त्यांनी सांगितलं की सबस्टन्स ऑल द वेदांत. याच्यामध्ये वेदांत आहे. त्यांना काय कळतं परदेशी लोकांना वेदांत काय, पण त्यांनी ज्यावेळेस वाचली जीवनभर त्या इंग्रजीमध्ये तो गीतेचं अध्ययन करीत राहिला. आणि राष्ट्रपतीचं ज्यावेळेस यांना पद मिळालं, शिक्षण घेत असताना झालेली चर्चा ही
राष्ट्रपतीचं पद मिळत त्यावेळेस ते भारतात आले प्रमुख पाहुणे म्हणून. नाव विसरलं, इंग्रजी नाव आहे. त्यांनी सांगितलं की मला दिलेली भेट इट इज व्हेरी ग्रेट आणि इंडिया इज व्हेरी ग्रेट. आपण दररोज म्हणतो इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन पीपल्स माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. आणि मुली चालल्या की शिट्ट्यावर. हा कोणता ब्रदर अँड सिस्टर्स राहिला महाराज? अशा विद्वान लोकांनी चांगलं म्हणावं. हजार मूर्खांनी जय जयकार करण्यापेक्षा एकांनी चांगलं म्हणावं. कळत तुम्हाला? हजार लोक जय जयकार कधी चांगलं म्हणते तुम्हाला, पण एका विद्वज्जनांनी चांगलं म्हटलं पाहिजे. भले सगळे लोक नाव ठेव सुनाला, पण सासूनं चांगलं म्हणलं पाहिजे. बस बाकी तिला बाकी कोणी काही म्हणू. माझी सुना अशी किंवा सुना म्हणून माझी सासू अशी, त्याच्या सगळं आलं. घरातच विश्व आहे महाराज, घरातच जग आहे. आमदो आम्हाला तर दुसरं कुठं पाहिलं तुम्ही? आणि म्हणून द्या श्रीमद भगवद्गीता हे असं गोड अमृत आहे, ते दररोज पोटात गेलं पाहिजे. आज त्याची गरज आहे. आज सद्बुद्धीची सगळ्याला गरज आहे. दुर्बुद्धी ते म्हणा कदा उपजव नारायणा, सद्बुद्धी ते म्हणा सदा उपजव नारायणा. आणि सद्बुद्धी कुठं मिळते? किराणा दुकानात गेलं तुम्हाला किराणा मिळेल, चप्पलच्या दुकानात गेलं तर चप्पल मिळेल, पेढ्याच्या दुकानात गेलं तर पेढा मिळेल. पण हे चांगले विचार कुठं मिळतील? ज्या विचारानं आजच्या तरुण तरुणी विभ्रांत झाले, विज्ञानाच्या माध्यमातून सगळ्याच्याच घरात खिशात जग आलंय. काय पाहत रात्रंदिवस देव जाणे. 7/7/2007 पासून त्याची साथ आपण सोडून दिलेली. आपल्याला नंबरसुद्धा माहीत नाही. तो नंबर संतोषगिरी महाराज काल ट्रान्सफर करून दिला. त्याच्यामध्ये वाईट आहे माझं असं म्हणणं नाही, पण त्याच्यामध्ये चांगलं पण आहे. पण त्याचं आता एवढं हे झालं महाराज, त्याचा एवढा दुरुपयोग झाला की किती जणांचे संसार उद्ध्वस्त झाले. नवीन लग्न झालं तर ते म्हणते त्याच्या मोबाईलमध्ये त्याचे फोटो पाहिले, ती म्हणते त्याच्या मोबाईलमध्ये तिचे फोटो पाहिले, ती म्हणते असं मेसेज पाहिला, ती म्हणते. अशा आमच्याकडं हजार तक्रारी. तक्रारीचं पोस्ट बॉक्स म्हणजे संत साधू अनेक लोक येतात या तक्रारी. अरे म्हणलं इट इज कॉमन थिंग, लव्ह इज फ्री, तुम्हीच म्हणता ना. आणि मग याच्यामध्ये काय? तू नाही का कोणाची पोरीचे फोटो ठेवत, मग तिनं त्या एखाद्या पोरीची पोटा फोडलं तर तुला पटेल का? मी सांगाल ते. आम्ही आध्यात्मिक क्षेत्रात काम करणारी मंडळी, आम्ही शास्त्राच्या व्यतिरिक्त नाही सांगणार. तस्मात शास्त्रम प्रमाणम, ते कार्य व्यवस्थित जीवन जगायचं असेल तर आमचं शास्त्र सांगतं त्याप्रमाणे वागलं तर तुमचं जीवन सुखी होईल. असं नाही. अब्जवधी लोकांचा अनुभव आहे, कोट्यवधी पण नाही. मग काय सांगतं शास्त्र? अरे ज्या वेळेस आपण तिचं पाणी ग्रहण करतो ती आपल्या घरी येते. ती आपल्या घरी काय म्हणून येते? ती आपल्या घरी लक्ष्मी म्हणून येते. ती लक्ष्मी आहे, ती धनलक्ष्मी आहे, ती धान्यलक्ष्मी आहे, ती पुत्रलक्ष्मी आहे, ती पौत्र लक्ष्मी आहे, ती जयलक्ष्मी आहे, ती विजयलक्ष्मी आहे. सगळ्या शेवटी तुमच्या दोघांचं जर संगनमत चांगलं झालं, चांगल्या प्रकारचा संसार, मोक्ष. ती 8 पावलं नाही येते आपले. सोन्याच्या पावला पटेल आले. एका डॉक्टरची गोष्ट आहे. त्याला प्रवचनात हे सांगितलं की तिचं जर तुम्ही लक्ष्मी म्हणून स्वीकार केला त्याच्या अगोदर काय घेणे तुम्हाला? घरी येताना तिचं लक्ष्मी. अरे इतकं चांगलं झालं, दोघांची फोन डिलीट करून टाक, सुखानं संसार करून राहिले. काल परवा सांगितलं पाळणं पण आहे. आणि बिघडलं तर 5, 10, 15, 20, 25 लाख रुपये लागणारा खर्च करतात. आणि मग कोर्टात भांडण. आणि मग काय महाराज, सगळंच बिघडलं फारच. आणि म्हणून अशा कुठंतरी सद्बुद्धी निर्माण व्हावी. सद्बुद्धीच्या साहाय्यानं सुख मिळतं.
चंद्र तिथे चंद्रिका, शंभू तिथे अंबिका आणि संत तिथे विवेका आसनेच बा. विवेक म्हणजे विचार. सत्य काय, असत्य काय, नित्य काय, अनित्य काय, शाश्वत काय, अशाश्वत काय, काय केलं चांगलं होईल, काय केलं वाईट होईल, काय केल्यानं फायदा होईल, काय केल्यानंतर तोटा होईल, याचा निश्चित निर्णय करून देणारी बुद्धी म्हणजे विवेक. आणि ते विवेकाचा सागर म्हणजे सद्गुरू जनार्दन स्वामी सारखे. बिनु सत्संग विवेक न होई, नामरूपा बिनु सुरवन सोई. काय माणसाजवळ लोभ असला का आणि मग तो काही विपरीत करतो. सगळ्याजवळच हा लोभ आहे, सगळ्याजवळच. स्वार्थ हा कोण नाही. समाजशास्त्र सांगतं सोशॉलॉजी, मॅन इज सेल्फिश, हा मुळातच स्वार्थी. कोणी असो, कोणताही जीव. एखाद्या चिमणीला किडा सापडला, दुसरी चिमणी तिला खाऊ देत नाही, तिचं खायला बसते. खरं आहे की नाही? एखाद्या कुत्र्याला एखादं हाडूक मिळून जात, दुसऱ्या कुत्र्याची मागला. मी सांगत नाही, भागवतात ते. दत्त महाराजांनी ते कपोतीने गुरु केलं, तिने एक मासाचा तुकडा उचलला, झाडावर घेऊन गेली, तर 1000 तिला तोडायला लागले ते मांस खाण्यासाठी. तिला तोच मारून हैराण झाली. तिने ते तोंडाचं टाकून दिलं खाली, टाकून दिलं तर सगळे भांडायला लागले. ती शांत. तोंडातलं टाकून दिलं, ती शांत झाली. याचा अर्थ स्वार्थ सोडला, लोभ सोडला की माणूस सुखी होतो. रस्त्याने एक सदग्रस्त चालला. शेडसारखा एक अगोदर त्या रस्त्याने गेला. त्याच्या खिशामध्ये एक हिरा होता. खिशाला छिद्र पाडलं असेल. खिशाला छिद्र पाडतात, तुम्ही केस पण कापतात. कापतात की नाही पगार झाल्यावर? त्या गुरुजी बरोबर आहे. केस कापले जातो, घरचेच कापतात दुसरे गोरी. एखाद्या वेळेस भाभीनं कापला असेल. तो हिरा होता, तो गेला पडून. बिचारा आपल्या बाबासारखे पूजा करणारे, माऊलीसारखे भगवान शंकराची पूजा करणारा सद्ग्रस्त होता. तो रस्त्यानं चालला. तिकडून ते पळत ते शेट आले. ते सावकार, हो का हो म्हणे, माझा हिरा पडला, तुम्हाला सापडला? म्हणे हो घ्या. अरे अमोल किमतीचा हिरा देऊन टाकला. पण स्वार्थ असा आहे, लोभ असा आहे महाराज. त्यांनी सांगितलं माझे 2 हिरे होते. मग एक हिरा कुठे? लगेच पोलीस स्टेशन माऊलीला घेऊन. माझा हिरा 2 हिरे होते, यानं एक हिरा घेतला, एक दिला. आता सद्ग्रस्ताला एकच सापडला, त्याने एकच दिला. ही घटना कृष्णदेवरायाचं राजवट चालू होती देवगिरीवर, त्यावेळेस घडलेली होती. आणि त्यांचा जो सचिव होता, म्हणून सचिव चांगला असा, बुद्धिवान असा, त्याला प्रधान म्हणतो आपण सचिव म्हणतो किंवा PA म्हणतो. तो चांगला असा आणि तो मंत्र्यापेक्षा निश्चित हुशार. उत्तम पुरुषाचे उत्तम लक्षण, उत्तम पुरुषाचे उत्तम लक्षण, उत्तम पुरुषाचे उत्तम लक्षण. कृष्णदेवरायाने सांगितलं, राजे माझे 2 हिरे हरवले, त्यापैकी याला एक सापडलं, यानं एक दिलं. माझा असा अंदाजे केला 2 यानंच सापडल्या. तर ज्या रस्त्याने मी गेलो त्याच्यानंतर त्यानं पहिल्यांदाच हात सद्ग्रस्त गेला. आता याचा शोध कसं काय लावा? मग त्यांच्याजवळ तेनाली रामा म्हणून एक सचिव होता. सांगितलं, शेठ तुमचे किती हिरे हरवले? म्हणे 2. यांना तुम्ही, तुमच्या खिशात 2 हिरे होते? म्हणे हो. तुमच्या खिशाला छिद्र आहे ना? म्हणे हो. छिद्रातून हिरा पडला ना? म्हणे हो. 2 हिरे येते तुमचे? म्हणे हा. यांना किती सापडले? म्हणे 1. मग 1 कुठे आहे? म्हणजे 1 यांनी घेतला असेल, देत नाही मला. तुमचे 2 हिरे होते? म्हणे हो. मग याला एकच हिरा सापडला, त्याच रस्त्यानं सापडला. मग याचा अर्थ असा की हिरा तुमचा नाही, कारण 2 हिरे आहेत तुमचे. याचा अर्थ हिरा तुमचा नाही. हा हिरा याला बक्षीस द्यावं, इमानदारीने तुम्हाला देत होता. तुमचे 2 हिरे हरवले ना, मग 2 हिरे तुम्ही शोधा. हा तुमचा नाही, तुमचे 2 हरवले ना.
काही त्याचे 4 हरवले रात कळत तुम्हाला भज गोविंदम मुकुंद परमानंद हरे हरे भज गोविंदम मुकुंद परमानंद हरे हरे. जयनं विचारलं काही लाज वाटते तुम्हाला 60-65 वर्षाचं वय झालं 22-24 वर्षाच्या मुलीची छेड काढली तुम्ही 4 वेळेस जयनं असं सांगितलं तेव्हा म्हातारं माणसं तुम्ही साहेब नमस्कार आहे ही घटना ना मी 24 वर्षाचा असताना झाले तर आता ही केस फाईलवर आली कळलं तुम्हाला 24 वर्षाचा असतानाच ही झालेली घटना आहे पण आता मला 70वा लागलं तेव्हा कुठे ही फाईलवर आली तुम्ही म्हातारे मी म्हातारे दोघांना लाज वाटायचंच कारण आहे म्हणजे कारण 4.5 कोटी फायली पडलेले आहे कोर्टामध्ये संपूर्ण हिंदुस्थानावर भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम पुरते भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम पुरते. या भागामध्ये श्री महेशगिरी बाबा 13 वर्षापासून आणि भक्ती मार्गाचा प्रचार करत आहे सगळ्यांनी मोबाईल चालू करून ठेवले तरी चालू तुमच्यासाठी फार हिताचं आहे आणि आजच्या परिस्थितीसाठी फार हिताचं आहे आश्रम बांधणे मंदिर बांधणे विद्यार्थी वसतिगृह काढणे हे सद्गुरू जनार्दन स्वामीला आवडणार आहे आम्हाला पण ती आवडते 80-90 खेड्यावर आज 13 वर्षापासून सातत्यानं प्रचार करून लोकांना प्रेरणा देऊन गोंदन खेड्याला गौरी शंकर महादेव मंदिराची स्थापना झाली किती गोड झालं एखाद्या माणसाला भूक लागली रघुवीर महाराज नीट लक्ष देऊन आहे माधवगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली माधवगिरी महाराजांच्या उपस्थितीत याला मार्गदर्शन म्हणा याला तुम्हाला समज म्हणा किंवा तुम्हाला सूचना म्हणा किंवा माझ्यातर्फे विनंती म्हणा एखाद्यावर भूक लागली पंचपक्वान्नाचं ताट त्याच्यावर ठेवलं आहे आता तो जेवणार तितक्यात दुसऱ्याने ते ताट हिसकून घेतलं तर काय वाटेल त्याला किती वाईट वाटेल पहिला सिनेमा व्ही शांतारामजींनी काढला बाबा दादासाहेब फाळके हरिश्चंद्र त्याच्यामध्ये तारा राणी ज्यावेळेस विकली गेली आणि तो राहुल नावाचा मुलगा जेवायला बसला तर ज्यांचं ती तारा राणी ज्यांच्या घरी विकली गेली किंवा दाशी म्हणून गेली शेळेपाळे रात्रीची भाकर त्याच्याजवळ ठेवली तो मुलगा भुकीने कापड झाला म्हणजेच रविदास मोरदावीट सम्राटचा मुलगा हरिश्चंद्राचा आणि तो आता जेवणार तितक्यात ती मालकीन आली तिने ताट हिसकून घेतलं रात्री 12 वाजता माझ्या डोळ्यात पाणी कमा झाली बा राजाचा मुलगा ने ताट हिसकून गेलं वाईट वाटण्यासारखं भूक लागली विचार असं कोणाचं ताट वाढणं चांगलं नाही 80-90 खेडी आहेत 80-90 खेडीवर तुम्ही प्रचार करा आणि सद्गुरू जनार्दन स्वामीचं कार्य वाढवा ना जे लोकांनी गोंदन खेड्याच्या आश्रमासाठी मदत केली आहे त्यांच्याचकडं गरीब मंडळी आहे त्यांच्याचकडं परत मागणी करणं योग्य वाटत नाही निदान माझ्याबद्दल तेच वाटत नाही नाशिकसारखं ठिकाण ठीक आहे नाशिकसारखं ठिकाण हजारो लोक वर्गणी मागतात आणि ते श्रीमंत लोक आहेत ते देऊ शकतात गरीब लोक ज्यांना प्रेरणा मिळाली आहे ना कुठंतरी आश्रमात ते जनार्दन स्वामीच्याच कार्यासाठी करतायत मग त्यांना असं डबल मागणं योग्य आहे का योग्य नाही 80-90 खेडी अजून जोडा मला तर आणखीन त्याच्यात आनंद तुम्ही जर आहे बाबांनी 80-90 खेडी जोडली तुम्ही बी नवीन 80-90 खेडी जोडा आणि भक्तिमार्गाचा प्रसार करा किती गोड आहे यात का हा विरोध आहे का मार्गदर्शन आहे करणं न करणं हा तुमचा धर्म आहे सांगणं हा माझा धर्म आहे आणि ऐकणं हा तुमचा धर्म आहे न ऐकणं बी तुमचाच धर्म आहे ऐकलं तर आनंद वाटतो न ऐकलं तर कोणाही दुःख होतं मुलगा स्वतःच ऐकत नाही तर आईवडिलाला दुःख होतं की नाही आणि म्हणून द्यावं अति लोक किंवा अति हे चांगलं नाही त्याला सांगितलं असतं की नाही माझा एकच हिरा हरवला तर त्याला तो हिरा मिळाला असता की नाही माझे 2 हिरा हरवले म्हणजे याचा अर्थ तो तुमचा नाही
2 हरवले ना तुमचे. आमच्यासारखे जे 4 आणि हरवलेले लोक म्हणतात महाराज तुम्ही बोलता ते बरोबर आहे म्हणा, पण ते आम्हाला समजतच नाही हो. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जनार्दन स्वामीला मंदिर बांधणे. मी फक्त जातेगावाच्या मंदिराच्या वेळेस बाबाजींच्या सेवेत नव्हतो, पण बाबाजी वेरूळला आले तरी म्हणतात चालत होते काठीच्या आधारानं. जातेगावला सुद्धा बाबाजी काठीच्या आधारानं पिनाकेश्वराला 108 प्रदक्षिणा मारायचे. पण असा त्रास बाबाजींना झाला पायाचा. आणि डॉक्टर साने त्यावेळेस काही विज्ञान एवढं प्रगत नव्हतं, त्यांनी ऑपरेशन केलं आणि बाबाजीच्या पायाला खाली दुबळेपण आलं जास्त प्रमाणात. पहिलं थोडंफार दुबळेपण होतं, पण काठीच्या आधारानं चालायचे. हे हार्टच्या ऑपरेशनपेक्षा हे ऑपरेशन अवघड आहे, म्हणून भीती वाटते. म्हणून बाकीचे उपचार करायला सांगत करणं योग्य आहे. वेरूळला आल्यानंतर बाबाजी बसलेलेच राहायचे. बळजबरी रात्री आसनावरून पुढं फळ पाले काय टेकायचे, पाय तडतड करायचे, तर रात्रभर असं त्यांच्या पायावरच झोपून जायचं आपण. तर या देहाला त्यांची सेवा मिळाली. जसं माऊली आता सर्वांची सेवा करते तशी या देहाला बाबाजींची सेवा मिळाली महाराज. पाय दाबता दाबता रात्रभर. आणि ती रात्रीची सवय जागण्याची जी लागली विद्यार्थी अवस्थेपासून, आता 12च्या आत झोपडे येते, त्या पायावर झोपून जायचं. सद्गुरु राय कृपा, सद्गुरु राय कृपा. एक दिवसभर काम बी करायचं दिलीप महाराज, मोसमीला पाणी भरायचं. एक दिवस काय झालं, ते झोपतं पाय दाबतं तर 24 तास म्हणजे रात्रभर दाबा लागायचे किंवा हात ठेवायला असं त्याची तडातड उडायची. मला तो अनुभव यायला लागला आता की काय त्रास असेल. रात्रभर तास एखादा तास झोपले नाही तर सारखं जागे. त्यांनी पाहिलं का हा झोपला. थंडीचे दिवस होते, अंगावर काही घेतलं तर आणखीन चांगली झोप येईल म्हणून अंगावर काही घ्यायचं नाही, म्हणजे झोप येणार नाही. त्यांच्या अंगावरचं बारा आपल्या अंगावर टाकला. झोपू दे माधोबा की नाव आहे तिथं तरी जागा नाही. नुसतं इकडचं तिकडं पाय केला तर बाबा तुम्हाला जाग येते. रात्री मी तुम्हाला 3 आवाज दिले. स्वतः बाबाजी उठून बसले आणि स्वतःचे पाय स्वतः एका फडक्यानं बांधून टाकले दोन्ही. कुट्यात कोणी नाही, आम्ही दोघंच कडी लावलेली. पाय कोणी बांधले. मग सकाळी सांगितलं बाबा इकडचं पाय इकडे केलं तरी तुम्हाला जाग येते. हात 3 आवाज दिले तरी जाग आली नाही. मग मीच उठलो. बाईला उठता येत नव्हतं, हात धरून उठा लागायचं. मीच उठलो आणि माझे पाय बांधून टाकले. आणि मग महाराज या माझ्या जड मोडा धन्य आहे महाराज. तुमचे आई वडील धन्य आहे. धन्य माये व्याली सुकृताची फळं ते निरफळ हाडविणे. गुरुमावलीचं कार्य तुम्ही एवढ्या तनानं मनानं सर्वस्व संसाराचा त्याग करून करतायत, याच्यापेक्षा आणखीन कोणता धन्यवाद पात्र नाही तुम्ही. पण हे सत्कार्य करत असताना एक तर ज्ञाती बांधव संबंध टिकले पाहिजे, प्रेमाचे संबंध टिकले पाहिजे. 3 गोष्टी लक्षात ठेवा, टेप करून घ्या. ज्ञाती संबंध म्हणजे आपण भाऊ आहे, आपण राम लक्ष्मण सारखे आहेत, हे संबंध टिकले पाहिजे. आपल्याविषयी कोणाच्या मनात किंतु यायला नको किंवा त्यांच्याविषयी आपल्या मनात किंतु यायला नको, याला संबंध म्हणतात.
हा बंद आहे आपलं. तुम्ही गुरुबंधू आहे, माधवगिरी महाराज काय फार मोठा संत आहे आणि योगी आहे, हे तुमच्या ते भावना आहेत, तुम्ही काही पदवी देतात, पण मी स्वतःच्या पुढे स्त्री सुद्धा लिहित नाही. आणि म्हणून ज्ञाती बांधवाचे संबंध टिकले पाहिजे आणि प्रेमाचे संबंध टिकले पाहिजे आणि मर्यादेचे. हे ज्येष्ठ आहे, वरिष्ठ आहे, 23-24 वर्षापासून या भागामध्ये सेवा करतायत आणि आपल्यालाही त्यांची सत्प्रेरणा मिळाली म्हणून आपल्याला ब्रह्मसन्यास मिळाला. या गोष्टीचा विसर पडायला जातो. सगळ्यांचा आणि सगळ्यांचा आदर ठेवा. तुम्ही पाहून राहिले राघवगिरी महाराज 10-12 वर्षापासून संघ आहे, संतोषगिरी महाराज 30 वर्षापासून संघ आहे. कोणत्या धर्माचे लोक माधवगिरी बाबांना काही म्हणत नाही, काही वेगळं म्हणतात. कोणत्या धर्माचे? बुद्ध धर्माचे असो, जैन धर्माचे असो, हरिजन मंडळी असो, मुस्लिम बांधव असो. वाढदिवसाला तुम्ही पाहिला असेल त्यांच्याकडे आहे कॅसेट. सगळ्यांना सगळं खरा तो एक सगळे आपले, आपण त्यांचे आहोत अशी ज्यावेळेस दृष्टी येत नाही. वासुदेव समती समात्मा सुदुर्लभ. असं महात्मा दुर्लभ आहे महाराज. सगळ्यात दुर्लभ गोष्ट स्कंद पुरंदर तुम्ही वाचला, अभ्यासाच्या दृष्टिकोनातून सांगतो. स्कंद पुरंदर तुम्ही वाचलं तर त्यामध्ये असं सांगितलं हे की ज्याला विद्वान व्हायचं आहे त्याने जितेंद्रिय महापुरुषाची सेवा करावी. इंद्रिय तर जिवंत पाहिजे पण त्याने कधीही कोणत्याही प्रकारच्या योनीचं पाहिलेलं नाही पाहिजे. त्याला जितेंद्रिय म्हणतात, नैष्टिक ब्रह्मचारी म्हणतात. जितेंद्रिय महापुरुषाची सेवा करावी विद्वान व्हायचं असेल. ज्याला जितेंद्रिय व्हायचं असेल त्यांनी ज्ञानीपुरुषाची सेवा करावी. ज्ञानीपुरुष म्हणजे वासुदेव समती समात्मा सुदुर्लभ. सगळ्यात भगवान बनले. जे जे भूते जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोग जाण निश्चित. किंवा एकी एक आत्माबोध, एकनाथी भागवत, एकी एक आत्माबोध फिरून कदा नोपजे भेद, या नावे शुद्ध ज्ञान बोलीजे उद्धवा. त्याने ज्ञानीपुरुषाची सेवा करावी. आणि ज्याला ज्ञान पाहिजे असेल त्यांनी शिवयोगाची सेवा करावी. शिवयोगी दुर्लभ भूमंडळा. जनार्दन स्वामीची 400 प्रवचन आहे, यूट्यूबवर आहे. जनार्दनस्वामी.com आहे, जय जनार्दन आहे, मौनगिरी आहे, शिवयोगी आहे, शिवमौनी आहे. हे पहा, यानं तुमचं जीवन सुधरेल. नाही तर आम्ही आता कोकणात गेलो, कार्यक्रम करून आलो. तिकडं डोंगराचा रस्ता, 100 किलोमीटर घाट आणि एका ठिकाणी गाडी आवश्यक वगैरे पाहावं आम्हाला पाणी प्यायचं किंवा पाणी लागवीला जायचं. तर समोर एका म्हणजे जंगलामध्ये एक मोटरसायकल एका बाजूला उभी, एक मोटरसायकल त्या बाजूला उभी. काय भानगडे वा. एक जण 2 नंबरला बसलेला तिकडच्या बाजूला आणि त्याच्या शेजारी शेट मांडी घालून एक जण बसलो. तो म्हणतो आलो काय करतो. आता मोठ्या भावाचा कार्यक्रम करून आलो बा, आता बसलो आगत. तो म्हणतो तू काय करतो. आताच मोठ्या बाबाचा कार्यक्रम करून आलो बा, प्रसाद घेऊन आता खातोय घरी. म्हणजे खातो, जेवून राहिलो, तो हागून राहिलो, तो खाऊन नाही. हे फोनचं डिव्हॅल्युएशन आहे मला. तू भजले सीताराम ही तो रस्ता तू भजले सीताराम सद्बुद्धी पाहिजे असेल तर एक तर सद्ग्रंथाचं वाचन पाहिजे, एक तर अशा सत्पुरुषाची संगत पाहिजे, नाहीतर चांगल्या पंथामध्ये गेलं पाहिजे. कोणताही पंथ असा, तुम्ही वारकरी असा, तुम्ही मानवपंथी असा, स्वामी समर्थ असा, गजानन महाराजांचं प्रकट दिन असा, आज प्रकट दिन असेल कदाचित,
त्या कोणत्याही संताच्या माध्यमातून आपल्या जीवनाला साथ मिळते महाराज. आणि नाहीतर मग फार अवघड आहे. इतका अवघड आहे की विचारूच नका. जग आता अधोगतीच्या मार्गाला चाललंय म्हणतात. आणि त्यामुळं होईल काय, नुकसानच होईल महाराज. जसं आता जोग महाराजांची हे चालू आहे, जन्मशताब्दीसाठी मोठमोठे कार्यक्रम, हरिनाम सप्ताह, मोठमोठे हरिभक्त पारायण आळंदीला चालू आहे. लाखोच्या संख्येने लोक येतात आणि त्या ज्ञानाचा लाभ घेतात. संप्रदायाने फार मोठं काम केलं महाराष्ट्रामध्ये. आणि स्वतः जोग महाराजांचं मग जीवनचरित्राचं रसग्रहण चालू आहे. योग कशाला म्हणतात, योग कशाला म्हणतात. आणि मीडियाच्या माध्यमातून किंवा ग्रंथाच्या माध्यमातून खूप अशी माहिती पण आता मिळायला लागली तुम्हाला. घर बसल्या तुम्ही आता सहज एक दृष्टांत सांगितलं, ते आता सुशिक्षित मुलांकरता योग्य आहे. तुम्हाला सामान्याला तर समजणार नाही. आपल्या ब्रिटिश सरकारच्या वेळेस महाराष्ट्रीयन एक माणूस होता, चिंतामणराव देशपांडे. हे त्यावेळेस ब्रिटिश साम्राज्याच्या वेळेस आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पहिला महाराष्ट्रीयन माणूस. श्री सुद्धा पहिली महाराष्ट्रीयन श्री, ज्यांना मिलिटरीचा मोठा अधिकारी, सगळ्यात मोठा लेफ्टनंट कर्नल सुद्धा सॅल्यूट करतो. ती मुलगी नेव्हीमध्ये म्हणजेच नौदलामध्ये कर्नल झाली. कुठं तुम्ही मागं आहेत, मागं राहूच नका. पण पुरुषांच्या पुढं जाऊ नका, म्हणजे आपले पतिदेवाच्या पुढं. त्यांना मागं टाकून जातात. प्रेमात आलं तर माणसं काय, हो मी कशी दिसते. आता त्याला वाटलं तर काय बरं वाईट म्हणावं तर उद्या संक्रांत, तिळगुळ घ्यान, गोड गोड बोला. लाडू आपल्याला मुसळीनं पडावं लागतं, त्यापेक्षा नरम झालेलं बरं. कधी बी नरम झालं ना दिलीप महाराज, गरम मिळतं. म्हणून तुम्ही नरम राहा, पोळी निश्चित गरम. सांगितलं की मी कशी दिसते, आरशासमोर दोघं उभे. आता ती काटा टेकणारी वारी 120 किलो, वा वा. त्यानं वाटलं उद्या संक्रांत एक लाडू खायला मिळते. हा तू एकदम चवळीच्या शेंगासारखी. त्याला वाटलं, तिला असं आनंद झाला की वा एक काम करा, मला उचलून त्या फ्रीज पाशी ना, मला सरबत प्यायचंय. आता हा 68 किलो आणि हे 120. इथं सोयाबीनचं पोतं आणि इकडं गव्हाची गोणी. आता काय करायचं, पण ते हुशार असतात म्हणून त्यांच्या पुढं जाऊ ना. तो हुशार होता, बायगंगे इथंच टाक, मी फ्रीज इकडे घेऊन येतो. सीताराम जय सीताराम, सीताराम बुद्धियोगम दधामी. भगवंताची सेवा केल्यानंतर, संताची सेवा केल्यानंतर बुद्धी मिळते. बुद्धीचे वैभव आन नाही तुझे, एकाकेश्वराचे सकळ सिद्धी. सकळ सिद्धीचे तत्तम बुद्धी संयोगम पौरदेहिकम नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमेति विद्यते. श्रीमद भगवद्गीता पहा. बुद्धीशिवाय काही पवित्र होत नाही महाराज. म्हणून सद्बुद्धी निर्माण व्हायला पाहिजे. आणि सद्बुद्धी निर्माण होण्यासाठी सत्संग पाहिजे. बिनु सत्संग विवेक न होईल. आणि भगवंताच्या कृपेशिवाय ही सत्संग मिळत नाही. तुम्हाला भाग्य आहे तुमचं की जनार्दन स्वामींचं कार्य तुम्ही करतायत. जनार्दन स्वामी महिन्यापासून चाललं असेल गहू निसायचं काम. आम्ही विचारतो कितीचा अंदाज आहे, काय आहे वगैरे. माझ्या बहिणी आमच्याकडे पण गहू निसतात, हे करतात. तेव्हापासून चालू आहे तुमचं खटाटो. जनार्दन स्वामीचं सत्संग तुम्ही तेव्हा महिन्यापासून करतायत की 5 दिवसच नाही, महिन्यापासून बाबांचं काम आहे, यज्ञ आहे, अमुक येतं. मग आता ही मंडळी तर काय मग समर्पित झालेली आहे. हे तर काय म्हणजे दुसरं काहीच नाही. तुम्हाला येऊन जाऊन जनार्दन स्वामी, दुसरं काही सुचतच नाही असं भावी म्हणत असेल. आमचे दिलीप महाराजचं कुटुंब कधी कधी गुरु करत असेल. 15-15 दिवस तुम्ही माझ्याकडे पाहत नाही, असं पण होऊ शकतं. पण ते महत्त्वाचं नाही महाराज. संसार हा होतो, परमार्थ हा करावा लागतो. पाटाचं पाणी वाहून न्यावं लागतं. नदीचं पाणी आपोआप चालतं. नर्मदा माई किती डोंगर फोडून गेली. संत आणि
नदी स्वतःचा रस्ता स्वतः शोधते, ती दुसऱ्याच्या रस्त्याने चालवते. स्वतःचा रस्ता स्वतः तयार करते, दुसऱ्याच्या ह्याच्यात नाही. जसं जोग महाराजांनी महाराज वाटेला 10,000 रुपये आले, भावांना सगळं देऊन टाकलं आणि त्या 10,000 रुपयाने 2-4 खोल्या बांधल्या आळंदीला देवाच्या. ज्ञानेश्वर माऊलीच्या आळंदीला 2-3 खोल्या बांधल्या आणि त्याच्यात आणि वारकरी शिक्षण संस्था सुरू केली. आज दररोज 4,500 विद्यार्थी जेवतात. मुलांना फी नाही आणि शिक्षकाला पगार नाही, अशी व्यवस्था आहे. कितीही जरी त्यांना योगदान आलं, त्या सहकार संस्थेमध्ये मामासाहेब दांडेकर, मारुतीबा इगतपुरीकर वगैरे वगैरे, बंकट स्वामी अशी महान 4 शिष्य मिळाले त्यांना. तर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय जो मोठ्या पानदाने उभा आहे. आणि हेच जसं योग महाराजांनी केलं तसंच आमच्या संन्यास धर्मामध्ये श्री अखंडानंद स्वामींनी केलं. 100 वर्षापूर्वी अखंडानंद स्वामींनी आणि संन्यास आश्रमाची स्थापना केली ऋषिकेशला, हरिद्वारला. जे विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड आहे, संस्कृतीची आवड आहे, वेदांताची आवड आहे, त्यांनी या शिक्षण संस्थेत यावं. शिक्षकांनी पगार घेऊ नये आणि मुलांनीही भिक्षा अन्न करून पोट भरावं. त्या संस्थेमध्ये स्वामी विवेकानंद शिकले. त्या संस्थेमध्ये आचार्य महामंडलेश्वर श्री अवधेशानंदजी महाराज, जेवढे काही मोठमोठे आचार्य झाले ते संन्यास आश्रमातून झाले. ते अखंडानंद स्वामी वस्त्र आणि उपवस्त्र, एक चिपी हातात, एवढंच त्यांचं परमार्थ आणि एवढंच संग्रह. आणि एक आता कालच्या कुंभमेळ्यामध्ये एक महात्मा आला, एक वस्त्र वर एक वस्त्र खाली, म्हणजे एकच वस्त्र पांघरले आणि एक वस्त्र धुवायला टाकले, खाली फक्त बारदान, हातामध्ये चिपी आणि एक पाण्याचं, बस एवढंच. मला वाटलं आता मुक्कामी आले, जे काही दिलं त्यानं त्याचं सगळं एकत्र केलं. एकत्र त्यात असं खापरा असतो, तुम्ही फकीर लोकांजवळ पाहिला असेल, त्या खापऱ्यामध्ये खाल्लं. मला वाटलं सकाळी म्हणजे थांबणार आहे का तुम्ही? हा थांबणार. मला वाटलं सकाळी यांना बारदान वगैरे द्या, बारदान खालचं फाटलेलं आहे. आणि मी रात्री पाणी टाकायला गेलो तर जे सकाळी 7 म्हणजे दुपारी आले तेव्हापासून जे ध्यानाला बसले, स्नान केलं, ध्यान बसले. रात्री 12 वाजता मी स्नान करून पूजा आवरल्यानंतर ध्यान आवरल्यानंतर पाहतो तसेच बसलेले होते. एकदाच वेळेत भोजन केलं. मला वाटलं सकाळी त्यांना काहीतरी द्यावं. अशी संन्यास आश्रमाची परंपरा आहे, त्याला करपात्रीजी म्हणतात वगैरे वगैरे. आमच्यामध्ये पण पुष्कळ प्रकार आहे. म्हणजे ज्ञानी असतात ते सर्व संघ परित्याग केलं असतं. शुभाशुभ परित्यागी समक्षेत्रोची मित्र येतोय. हे सांख्ययोग आहे, हा तुमच्यासाठी नाही, हा उपनिषदातला भाग आहे, हा ग्रस्ताश्रमासाठी नाही, हा आमच्या संन्यास लोकांसाठी. त्या अखंडानंद स्वामी रेल्वेनं प्रवास करत असताना एक वस्त्र उपवस्त्र आणि एक सद्ग्रस्ताने एक भारी बॅग आणून ठेवली त्यांच्यासमोर. असेल कोणी प्रवासी बॅग आणून ठेवली, दुसऱ्या स्टेशन उतरून गेला, ती बॅग तशीच. 10-12 स्टेशन उतरून गेला तर 1-2 प्रवासी तिथं बसलं. एक जरा चतुर होता, ज्या ती हा बॅग ठेवून गेला त्या आज ते चोर असला पाहिजे किंवा याची बॅग धरली गेली असली पाहिजे किंवा याच्यामध्ये काहीतरी असलं पाहिजे अंदाज. म्हणून ती बॅग तेव्हा ब्रिटिश सरकार 100 वर्षापूर्वीची कल्पना. आणि एका ठराविक स्टेशनवर, अरे ही बॅग कोणाची बॅग? तू एकदम माझी. मग ज्या वेळेस ती बॅग चेकिंगला गेली, रेल्वेने तुम्ही प्रवास करता तर चेक करतात, ज्यांना संशय आला तर काही चोरी झाली असेल, काही झालं असेल, काही टाका पडला असेल तर मग बॅगा चेक करतात. आता एरोड्रामवर सगळं चेक करतात. आमची पिशी चेक केली, म्हणजे याच्यात काय आहे म्हणून, याच्यात काय नाही म्हणून, देवपूजा आहे, हनुमान चालीसा घ्यायचं तर घेतो ना तू वाचन दुसऱ्याला सांग. चांगली हे हॉस्टेल होती, मुलगी होती, घाटीच देश म्हणलं हनुमान चालीसा आहे, तुझ्या कामाचं नाही कोण वाच, तुला बी एखादा हनुमान मिळेल. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. त्याचं नाव हनुमान. अरे म्हणजे माझं लग्न आहे आणि आता असं जमलं एक गुण मेलन पाहतो. अरे तू हनुमान आहे ना, म्हणजे नावाला हनुमान आहे बाबा. हा म्हणलं हनुमानचं दुसरं नाव बंदर, जो नर नाही तो बंदर.
म्हणलं चांगलं आहे बाबा, आता पत्रिकेत तरी तू असं असं कर, नाव बदलून लिह, जन्म नाव लिह. तुला जरी लोक हनुमान म्हणत असतील, लोक हसतील ना, हनुमान कसं काय लग्न करून राहिलं. आणि बाबा लिहितो खाली, प्रमुख उपस्थिती आशीर्वाद माझे महाराज. आता हनुमानचं लग्न झाले का? आणि मला लोक म्हणतील ना, का महाराज तुम्ही हनुमानचं लग्न लावून दिलं. गमती जमतीचा भाग सोडा. तो आणि माझी माझी बॅग माझी बॅग चेकिंगला उतरलाय. ते अखंड बसेल होते. महाराज तुम्हारे घर नाही, मेरे हमारे पास क्या है, लोटा सोटा और लंगोटा, दुसरं कुछ नाही. आणि ती चेक झाली महाराज. त्या बॅगमध्ये एक मुंडकं कापलेलं होतं आणि 2 हात कापलेले होते. आणि मग मोठ्यानं बोंबलायला लागला, ही माझी बॅग नाही, मी माझी आता नाही, तुझी आहे ना, चाल. खायला फुकट, फुललं भाडं नाही. डबली टी आणायचं, अंदर गे तर सगळं फ्री. काय लोभ, ही माझी आहे. अरे तुझी आहे की ती, तुझी नव्हतीच ना, मग खोटं का बोलला. आणि खोट्याचं असं फळ आहे. म्हणून सत्यम वद धर्मम चर, असं वेदातलं वाक्य आहे. धर्मप्रमाणे वागावं, खरं बोला, खोटं बोलू नका. खोटं बोलल्यानंतर त्यांना सांगितलं माझी बॅग आहे. अखंडानंद स्वामी हसायला लागले. सांगितलं की त्या पोलीस अधिकाऱ्याने विचारलं, स्वामी तो कमी हसते. म्हणे मेरे बचपन में ये पढ़ा है कि सत्यम वद धर्मम चर, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, आणि असक्त बुद्धी जितात्मा विगत स्पृहा, नैष्कर्म ना सिद्धी संन्यास ना दिगच्छति. जोपर्यंत आसक्त बुद्धी जात नाही, हे माझ्या गुरुदेवाने सांगितलंय. तेव्हा मला आज याचं प्रत्यक्ष उदाहरण कळलं की याला आसक्ती झाली की बॅग माझी आहे. आसक्त बुद्धी जितात्मा, त्याला जितात्मा, त्याला काय कळलं नाही, आत्मा ही माझी बॅग आहे ना. आता पोलिसांनी अटक केलं की यार तुम्ही फोन करून घेऊन चालला. मग आता केला होता त्यानं फोन. आरोप कशामुळे आला? लोभामुळे. आसक्त बुद्धी जितात्मा विगत स्पृहा, नैष्कर्म ना सिद्धी संन्यास ना दिगच्छति. म्हणून मला असं की आज मला संन्यास धर्म कळला कसा. महाराज भज गोविंदम भज गोविंदम 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 भज मूढमते. भज गोविंदम भज गोविंदम. आद्य शंकराचार्य म्हणतात की बाबा हा संन्यास धर्म अशा प्रकारचं पाळा, आणि हा सर्व पाळून तुम्हाला जे ज्ञान मिळालं ते या जनता जनार्दनाला द्या, त्यांना भक्ती मार्गाला लागा. हे 2च काम आणि संतांचं आहे. एक तर आपण ज्ञानी व्हावं आणि दुसऱ्याला आपणाशी ठावे ते इतराशी दाखवावे. ज्ञानी करून सोडावे सकळ जन, धारावे नाही. धरावे का हरिपाठ वाचित तुम्ही आता धरावे नाही, सोडावे. त्यांना सोडावं म्हणजे त्यांनी जगात प्रचार करा. नानकदेव रस्त्यानं चालले तर कोणीच त्यांना माने ना, कोणी जेव म्हणा ना, काय म्हणणार, सगळं गाव हे साधू आयतं खाणारे असं तसं. काही उपाशी पुढच्या गावात निघून गेले. दुसऱ्या गावच्या लोकांना त्यांचा आदर सत्कार केला, सगळं केलं. आणि त्या ज्यांनी आदर सत्कार केला त्या गावाच्या लोकांना असं आशीर्वाद आले की हे गाव जडो, हे गाव उजळून जाऊ. आणि ज्या गावात त्यांना कोणी सत्कार केला नाही, काही नाही, स्थिर रहो, याही रहो, आनंद से रहो. शिष्याने विचारलं की बाबा जेव घातलं तुम्हाला आपण सगळ्यांनी, हे गाव उजळून जावं म्हणजे हे काय दुष्काळ पडावा काही. ते ज्ञानी होते महाराज. त्यांनी सांगितलं काय असं नाही, ह्या गावातले लोक सुसंस्कारित आहे. हे जर आणखीन 1000 गावाला गेले तर 1000 गाव सुधारतील. हे उजळलं तर उजळलं. त्या गावातले लोक काहीच मानायला तयार नाही, तिथंच राहिलेले बरे. हे जर दुसरीकडे दुसऱ्याला बिघडतील. एक मोठा शेठच्या घरी ते पाहिलं त्याने की 7 ताळाची त्याची माडी, त्याच्यावर 7 झेंडे लावलेले. म्हणे 1 वर्ष 1 लाख रुपये फायदा झाला की 1 मजला बांधतो, त्याच्यावर 1 झेंडा लावतो. नानकदेव आले म्हणून त्यांना आनंद झाला. महाराज आई शेठ लोक वगैरे लोक फार साधू संत आदर करतात. गुजराती समाज, शीख समाज. आई महाराज, ही आई आहे महाराज, ही माझी खोली, ती माझी अमुक, ती माहिती पोराची, याची अभ्यासाची, अमुक तमुक.
तुझी झोपायची खोली कुठे आहे म्हणजे नीट आहे हे पलंग म्हणजे आम्ही दोघं झोपतोय. आता याचा कधी तुम्हाला मुलगा झाला तर या दोघांची मध्ये झोप, याचा कधी दुसरा झाला तर आणखीन दोघांची मध्ये झोप. अरे एका पलंगाचे 4 भागातला एक भाग सध्या तुझा आहे. ते सगळं माझं कवर करत बसतील. एक काम कर, हे तर काही माझ्याजवळ एक सुई आहे पण ती सोन्याची. आता मी प्रवासाला चाललो, लोक चोरी करून घेतील सोन्याची सुई आहे. असं कर तू जोड राहू दे आणि पुढच्या जन्मी मला दे. भेटलं का पुढच्या जन्मी सुई मला देऊन टाक. ते महाराज मेल्यानंतर काही त्याच्यातलं बरोबर येत नाही. तुमची सुई कशी काही येईल? बरं येड्या, सुई सुद्धा जन्म मारल्यानंतर येत नाही. मी 7 ताळाची येईल की तुझ्या बरोबर? म्हणून द्या हो, दान, सदाचार, उत्तम कीर्ती, धर्मपालन. ज्या ठिकाणी यज्ञ आगादी कर्म चालू आहे, मंदिराचं काम चालू आहे, आश्रमाचं काम चालू आहे, गोशाळा आहे, तुमचं सर्वात आणि महत्त्वाची सेवा गोसेवा आहे. मला त्या गाईची फार चिंता आहे. जनार्दन स्वामीची शेवटची इच्छा होती गोशाळा करायची, आणि त्या म्हणून त्यांच्या सत्प्रेरणेने, या देहाच्या सत्प्रेरणेतून मार्गदर्शनानं गोंधनखेड्याला गोशाळा काढली. बाबाचे शेवटचा शब्द होता की गाईची सेवा करायसाठी आपल्याला जमीन पाय भाऊ, इकडं पाय, पैठणकडं पाय, इकडं पाय. ज्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे तिथं बाबा संत गाडगे महाराजांचं तुम्ही चरित्र वाचा. बेल शरण लिहिले. शेवटी त्यांना हीच इच्छा होती की मूर्तीचा कोरपड शेणफळचं काहीतरी गाव आहे, त्या गावाला धर्मशाळा गोशाळा काढली. तिथं डोंगर आहे आणि तिकडं मला घेऊन जा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, बाबा तुमची तब्येत बरी नाही, तुम्हाला पाणीसुद्धा पचायला तयार नाही, तुम्ही थोडा वेळ थांबा दवाखान्यात. बाबासाहेब तुमचं जसं एक क्षण महत्त्वाचा आहे तसं आमच्या साधू संतांचं एक क्षण महत्त्वाचं आहे की त्यांनी हे सत्कार्यासाठी झिजलंच पाहिजे. हे काय हे शरीर आहे, हे आज न उद्या जाणारच आहे. आईबाप काय जन्मभर पुरतात का? माझ्या वडिलांचं महानिर्वाण झालं त्यावेळेस जनार्दन स्वामींनी हा शब्द वापरला. अरे बाबा दुःख होतं माणसाला, वडील गेल्यानंतर, आई गेल्यानंतर, साहजिकच आहे. सांगितलं का रे बाबा, माझं बाबा आई वडील काय जन्माला पुरतात का? ते आपल्यालाच पुढं करावं लागतं. आणि म्हणून बाबासाहेबाला स्वतः सांगितलं बाबांनी की साहेब एक शरीर जाणारच आहे, तुमचं जसं एक क्षण महत्त्वाचं आहे देशाकरता, तसं माझं एक क्षण या गोसेवेसाठी आणि यांच्यासाठी माझा जीव तुटतो. म्हणून तुम्ही मला जाऊ द्या. इतका त्रास होता बाबांना, काळं पाणीसुद्धा पचलं. कुठं आली का गोशाळा. आणि एका नदीच्या काठावर म्हणजे मला आता बाहेर जायचं आहे, खूप त्रास व्हायला लागला. तिथंच बाबांनी सांगितलं का अरे मी वठ्ठी आहे, मी धोबी आहे, माझं काय रस्त्याच्या कडाला मरण आलं तर कुत्र्यासारखं तरी चालेल, असं बाबा प्रवचनात म्हणायचं. बाबा आता 2-4 किलोमीटरवर राहिली, गाडीवाल्याने सांगितलं. आणि काही गो आहे ना, जिवंत असतं तर जाईल नाही तर तिथं नेऊन घाला. ही जी संतांची अपेक्षा आहे ती तुम्ही पूर्ण करतायत महाराज. गोसेवेचे अनेक अनुभव माऊलीचे पण, त्यांचं रमेश भाऊ माऊलीला पुष्कळ आहे, आईला पुष्कळ आहे, आनंदीबाईला. गोसेवा फार महत्त्वाची देव. आणि ती शेवटचं बाबाची जी इच्छा होती ती तुम्ही पूर्ण करतायत. त्या सेवेसाठी तुम्ही आणि खूप कष्ट करतायत. कोणी चारा देत आहेत, कोणी काय देत आहेत. देवाच्या कृपेने जरी खरीप गेला असेल तरी रब्बीचं पीक चांगलं आहे. गाईसाठी चारा मी माझ्यासाठी काही मागत नाही, मागायचं काही कारणच नाही. आम्ही फक्त संन्यास घेताना एकदाच ओम भिक्षांमेदे अन्नपूर्णम सदापूर्णम शंकरन प्राणवल्लभे, एकदाच भगवान शंकरासमोर भिक्षा मागायची, नंतर भिक्षा मागायचं काही काम नाही. आम्ही फक्त भिक्षा गाय करता मागू, लेकरा करता मागू, सत्कार्य करता मागू, यज्ञ कार्य करता मागू. आणि त्याचं फळ काय आम्हाला लागतं का? ते त्याचं फळ तुम्हाला आहे, तुमच्या झोळीत टाकावं. आपला समाज आहे, याला पूजापाठ माहीत नाही, याला यज्ञयाग माहीत नाही, दान धर्म माहीत नाही. म्हणून सद्गुरू जनार्दन स्वामींनी हे कार्य मांडलं आहे. आणि हे संतांचं कार्य महाराज. रात्रंदिवस नाथबाबाला छंद लागला की माऊलीची समाधी कुठे आहे. आणि स्वप्न पडलं की माऊलीच्या कंठाला, सगळ्याला माहिती हा दृष्टांत,
माऊलीची कंठाला आणि आजन वृक्षाची मुळी लागली. माऊली स्वप्नात गेले नाथबाबाच्या आणि सांगितलं की माझ्या कंठाला ही मुळी लागली, तू येऊन काढून टाक. ही मुळी काढली. तिथे गेल्यानंतर ज्ञानेश्वरी शुद्ध कर पाठांतरण तिच्यामध्ये भेदभाव झाला आणि एक सूत्र किंवा एक श्लोकाचं वर्णन करताना इथं माऊलीने कोणता शब्द टाकला आणि हा माऊलीचा जे काही दुसऱ्याचा आहे अशा सर्वांमध्ये 2-3 दिवस निघून गेले. त्या श्लोकाचा ओवीचा अर्थच लागला आणि म्हणून नाथबाबांनी आपला शब्द तिथं टाकला. आणि सकाळी सकाळी नाथबाबा गंगामेवर स्नान करायला जाताना तिथे एक फकीर बसला होता गंगेच्या कडाला, अनवळखी फकीर. त्याच्या अंगावर नवी शाल होती पण तो त्याला चिघळला येत होता. नाथ बाबा हसन, बाबा बाबा ये क्या कर रहे, शाल तर नवी आहे मग त्याला काय चिघळ लावून नवी. आता चिघळाचं कोणी घालीत नाही पण चिघळाची फॅशन निघली ना. एक वेगळं इकडचा भाग वेगळा, खालचा वेगळा, एक मोठा एक बारीक. पहिल्यांदा तर ते खूप असे लूज कपडे होते, आता एवढे फिट झाले. एखादा मुंगळा गेला तर काय काढता बेजारीच मला. सगळं मुलांचे पण मुलींचे पण असे कपडे घाला. ती आई वाटली पाहिजे, ती बहीण वाटली पाहिजे. तुम्ही असे कपडे घालता तरी मॅडम वाटते. माझी आई बहीण रागील, येऊ द्या मी चाललो आता, नंतर डोकं गोटं मोठं तरी चालेल पण हे तुमच्या हिताचं आहे. मला काल गळू झाला तर ते डॉक्टरने एवढं पिळलं की आता काय करावं. बरं त्रास एवढा होऊन राहिला आणि तो जोरात पिळून राहिला आणि पिळल्यानंतर आराम कोणला. डॉक्टरला शिवाय द्यायचं काही केली. बाबा आ करा पण तर दात दुखतो, हा पलीकडचा आणखीन मोठा आकारा. आता ते म्हातार माणूस चिडला, डॉक्टर तुम्हाला काय मध्ये बसून दात काढायचं आहे का. बरं मध्ये बसून काढत असलं चप्पल काढा आणि मग मध्ये जा. अशी पण म्हातारे असतात. काय करेल किती काय करेल तुला काय मध्ये बसून दात काढायचे का. अशी पण म्हातारे असतात. नाथबाबांची ती मुळी काढली. त्या फकीरला सांगितलं बाबा तू नवी शाल है क्यों जोड़ रहे. अरे बोले इस नगरी में कोई नाथ रहता है. वो क्या करता है, अरे वो माऊली की ज्ञानेश्वरी लिख रहा है. त्यांना माहीत नाही काही, मला आणि माऊलीलाच माहिती या फकीराला कसं काय. मी जे शुद्ध करून राहिलो ज्ञानेश्वरी एक तर माऊलीला आणि मलाच माहिती, या फकीराला माहिती कसं. वो भी थिगल लगा रहा है बोले अपने मन का, उसमें डाल रहे एक शब्द डाल रहे, इसीलिए मैं भी थिगल लगा. नाथ बाबांनी तांब्या खाली ठेवल्यानं त्या फकीराला नमस्कार केला. दुसरा तिसरा कोण होता, ब्रह्मा विष्णू तिकडे येऊन माऊली सांगतायत, पैगा भक्ताचे माझे कोड, मदतयाची अनन्य गतीची झाड. अनन्य भक्त 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी लिहिली, 250 वर्षापूर्वी ती शुद्ध केली श्रीनाथ बाबांनी. आणि एक दिवस रात्री झोपले असताना माझे गुरुदेव भगवान श्री ज्ञानेश्वर माऊलीची समाधीचं मला दर्शन झालं. पण त्यांचे गुरुदेव भगवान श्री निवृत्तीनाथ महाराज, आमच्या त्र्यंबकेश्वरला काल यात्रा झाली, त्यांची समाधी कुठं असेल. आहे त्यांची समाधी त्र्यंबकराडला, पण कुठे कोसाड होतं त्यावेळेस. त्र्यंबक नगरी काही एवढं बाबाजी त्यावेळेस एकही स्लॅबचं घर नव्हतं, सगळे कौलाची घरं होते. त्र्यंबक नगरीचं होतं. आणि नाथबाबाला स्वप्नामध्ये असं वाटलं की आपण निवृत्तीनाथ महाराजांची समाधीचा शोध घेऊ. म्हणून एवढंच माहिती होतं की संत निवृत्तीनाथ महाराजांची समाधी ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी आहे. आणि ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा किती किलोमीटरची आहे, 28 योजन, 28 त्रिक तितके किलोमीटर. मला काही एवढी उजळणी येत नाही, तुम्ही हिशोबी माणसे. मग आता 28 योजन म्हणजे एवढा जर ब्रह्मगिरीचा पायथा आहे आणि त्या ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी निवृत्तीनाथ महाराज समाधी आहे. दिलीप महाराजाला एकनाथ महाराजांच्या शेतीची यात्रेला जायचे दिंडीवर, कुठंतरी कामाला येईल.
तेवढंच बचेंगे तो और भी लढेंगे, ट्राय अगेन अँड अगेन. म्हणून नाथबाबा गाडी बैल धरून 4-5 लोक घेऊन आपले प्रमुख आणि पैठणवरून आणि त्र्यंबकराजला आले. आता काल यात्रा झाली, 5-5 लाख लोक येतात. मोठमोठे वारकरी संप्रदायाची मंडळी, मोठमोठे अभ्यासू लोक, आणि ते सांगतात की बाबा आता 8-10 वर्षापासून आपण त्यांची व्यवस्था करतो. तुम्ही जे धान्य देतात ते लोकांच्या मुखात जातं, विद्यार्थ्याच्या मुखात जातं, येणार जाणार साधूंच्या मुखात जातं. आणि एवढं आपलं एवढं तुमच्याकडून घ्यायचं, त्यांना द्यायचं, आणि त्यांच्याकडून घ्यायचं, तुम्हाला द्यायचं. एवढंच आहे आमच्याजवळ, एजंट नाही. एखाद्याने सांगितलं तुम्ही कमिशन किती घेता, म्हणलं आम्ही कमी घेत नाही आणि शेण बी घेत नाही. एक म्हातारीला सांगितलं ती आणत होती ती कोणती योजना आहे सरकारची, ती कागदपत्र घेऊन गेले ते त्या अधिकाऱ्याकडे. तर सांगितलं आजी आम्ही कमिशन खातो. तिला काय माहिती कमिशन. दुसऱ्या दिवशी पाठीवर शेण घेऊन गेली. भाऊ साहेब कमी नका खाऊ, माझ्याकडे भरपूर शेण आहे. तिला काय माहिती कमिशन म्हणजे काय, काहीच नाही. आता इंग्लिश मिडियम शिकणार तर मला अवघडच मार. राम राम भला कल्याण होईल, सात जगत पापे तुझी भेटून. मला उकळ घोटून राहिलं, टाइम तर झाला. तुम्हाला भूक नाही लागली नाही सांगितलं होऊन जा ना. मग खेड्यातले लोक सुद्धा इंग्लिश मिडियम शिकू नये माझं असं म्हणणं नाही. शिकावं मोठं जे आहे. खेड्यातला मुलगा तो शिकला गेला, तो परदेशात गेला, तिथून ते डॉक्टरी शिकून आला, परत आला भारतात, आणि तिकडं ते 8-10 वर्ष राहिला. त्या कम्युनिटीचे त्याला गुण लागले की गोरगरिबाची सेवा करावी, दया धर्म का मूल आहे. येशू ख्रिस्ताने सांगितलं की गोरगरिबांची सेवा करावी. म्हणून त्याने विचार केला की आपण खेड्यात दवाखाना टाकू, सेवा बी होईन आणि पोट बी चाललं. मी खेड्यात दवाखाना टाकला. एक म्हातारी गेली, डॉक्टर हा या बसा. आजी काय होतं तुम्हाला. ती म्हणे मला भांडं येत आहे. त्याला काय माहिती भांडं म्हणजे. आता इंग्रजी मिडियम शिकलेला, त्यानं मोठं पुस्तक काढलं, व्हॉट इज द भोंडा, व्हॉट इज द डिसीज ऑफ भोंडा. सगळं MBBSचं पुस्तक चाललं. कुठं भोंडा नावाचं त्याला रोग सापडला. हॅलो जॉन, मिस आय एम स्पीकिंग इन इंडिया, माय नेम इज आनंद, बट हिज डिसीज नेम व्हाय भोंडा. त्यानंही PhD झाला तो, त्यानंही सगळं पाहिलं. 4 दिवसानंतर त्यानं सांगितलं की इट इज नॉट डिसीज इन माय बुक. हा रोग माझ्या पुस्तकात नाही. दुसऱ्या दिवशी आई बाबा डॉक्टर काही औषध द्या ना, मला भोंडा येतात. ते म्हणे आजी इट इज नॉट डिसीज, हा डिसीज माझ्या पुस्तकात नाही. चक्करात विचार आशक्तपणाला बी कॉम्प्लेक्स दे ना भाऊ. भोंडा येतात. एक आजीने सांगितलं डॉक्टर मला कसं मसं होतं, म्हणजे कसं कधी होतं आणि मस्त कधी होतं, म्हणजे एकाच वेळेस होतं, याच्यावर औषध द्या. आता हे काय मराठी कळली नाही तर मग काय महाराज. म्हणून मराठीचा स्वाभिमान असा माझा मराठा. अमृताची पैदा जिंके, अमृतापेक्षा गोड मराठी भाषा आहे. आपण इंग्रजी भाषा शिकू नये माझी या विरोधातलं मी नाही. शिकावं, पण आपले मायबोलीचं पण आदर करावं, माझं एवढं म्हणणं आहे. कसं मसन भोंडा समजेल का त्याला. तू जर महाराष्ट्रात राहिला असता, इकडे म्हातारी बिचारी पाहिला असतं तर त्याला कळलं असतं ना भोंडा काय आणि कसं मसन आहे. नाथबाबा गाडी बैल धरून आणि ब्रह्मगिरीच्या त्र्यंबकेश्वरला गेले. पाहिलं तर अरे बापरे 28-54-55 किलोमीटरचा परिसर पाहिला. कुठंच एक निवृत्तीनाथ महाराज समाधी सापडली नाही. काय करावं, आणलेलं शिदा संपून गेला. खाण्यापिण्याची म्हणजे जंगल त्यावेळेस. आता काय करावं. बाकीच्या भक्तांनी सांगितलं नाथबाबा राशन संपलंय, आता चला आता काय आपल्याला निवृत्तीनाथ महाराजाची समाधी काही सापडत नाही. म्हणून रात्री झोपले आणि मग त्यांनी भगवंताची प्रार्थना केली की देवा तुला देवा तुला कोटे देवा
त्यांना मोठ्या जड अंतकरणानं आणि डोळ्यामध्ये आश्रवून सांगितलं की गुरुदेव अहो माझा किती अंत पाहायचा आता, किती अंत बघशील नाथा, किती अंत बघशील नाथा, आजच्या क्षणाला. किती अंत बघशील नाथा, आजच्या क्षणाला. तुझ्या भेटीसाठी माझा जीव आतुरला. तुझ्या भेटीसाठी माझा जीव आतुरला. तर सांगा तुम्ही, निवृत्तीनाथ महाराज हे भगवान शंकराचे अवतार आहेत. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदाता. 4 दिवसापासून आता उद्या एकादशी तर ठीक आहे उपवास करू, प्रदोषच्या दिवशी स्वप्न पडलं, उपवास घडला. मग त्या भगवान सदाशिवाला वाटलं हे मोठा शेजा घेऊन आलाय. हॅलो कोणी इथं नाथबाबा कोण येतं पैठणचे, आणि आम्हीच हे या शेजा. कोणी पाठवलं, कोणी काही नाही, या ठिकाणचं एक त्र्यंबक नावाचे सद्ग्रस्त आहे, त्यांनी सांगितलं की आपल्या गावात कोणी अतिथी आले त्यांना शेजा द्या. हो पण म्हणे आम्ही असं घेत नाही कोणाचं. नाथबाबाची समृद्धी चांगली होती, असं भिक्षाचं आणणं नाही आम्ही, असं आम्ही ब्राह्मण आहे पण भिक्षाचं आणू, भिक्षा म्हणून नाही प्रसाद म्हणून घ्या, नका प्रसाद म्हणून घ्या, तुम्ही नंतर देऊन टाका काय असेल ते बिल पैसे. काय नाव तुमचं, म्हणजे ज्यांना पाटील त्यांचं नाव काय म्हणे त्र्यंबक महाराज, त्र्यंबक पाटील म्हणा काही म्हणा, त्र्यंबक शेठ म्हणा, त्यांना पाठवलं. 4-5 दिवस तो शिजापूरला. प्रदोषच्या दिवशी नाथबाबाला दृष्टांत झाला की ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी अहिल्याचा उद्धार ज्या ठिकाणी झाला त्या अहिल्याराम तलावापाशी आणि माझी समाधी आहे, तिथं तू जाण शोध घे. झाडं झुडं बाजूला केले, गवत बाजूला केलं. त्या परिसरात अहिल्यारामचं तिथं अहिल्या तलाव आहे, त्या तलावाच्या बाजूला आता निवृत्तीनाथ महाराजचं मंदिर पेशव्यांनी बांधलेलं होतं, आता पाडलं ते, दुसरं बांधत आहे. आणि तिथं साफ केली जागा, त्याची एक चिरा सापडला आणि चिऱ्याच्या खाली ती समाधी होती. चिरा बाजूला काढल्यानंतर थकून गेले, रात्री झोपले. म्हणे नाथबाबा चिरा बाजूला काढू नका, चिदानंद रूपम शिवोहम शिवम, माझा अवतार शिवाचा आहे, मी सर्वव्यापक आहे, माऊलीचा अवतार सगुण साकाराचा आहे, माझा अवतार निर्गुण आहे, तुम्ही चिरा काढू नका. या चिऱ्यावरच पंचकोणात्मक चिरा ठेवा आणि ती समाधी म्हणून ती पुढं आणि पूजाला कामाली म्हणून पंचकोणात्मक शिळा नाथबाबांनी त्या समाधीवर ठेवली. तीच पंचकोणात्मक 250-250 वर्षापूर्वीची ती आहे. तीच आज 5 लाख वारकरी जातात आणि संत निवृत्तीनाथ महाराजांचं दर्शन घेतात. कारण संत निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेनेच ज्ञानेश्वरी मराठीमध्ये केली माऊलीने, म्हणे निवृत्ती दासू असं आहे. शके 1212 उत्तरी टीका केली ज्ञानेश्वरी, सच्चिदानंद वाले खूप झाला आणि म्हणे निवृत्ती दासू, म्हणजेच मी निवृत्तीनाथ महाराज दास आहे. म्हणून निवृत्तीनाथ महाराज जर माझे गुरुदेव भगवंताचे गुरुदेव आहे, तर त्यांची समाधीचं उत्थान झाल्यानंतर इतका आनंद झाला नाथबाबाला आणि तिथं अभिषेक पूजा वगैरे करून सांगितलं की ही समाधीची आता मंदिर बांधा. त्यावेळेस कोणतं तरी राजा आश्रयानं तो मंदिर बांधण्यात आलं. नाथबाबा घरी आले, पैठणला आले आणि सांगितलं की बाबा किती झालं असेल त्या शेठचं बिल, त्र्यंबक पाटलाचं म्हणा, त्र्यंबक शेठचं म्हणा, बिल किती झालं. तर बाकीच्या लोकांना सांगितलं एवढं झालं. मग एवढे सोन्याचं नाणं होतं त्यावेळेस, एवढं रुका ती पिशवी भरली आणि एका सद्ग्रस्ताच्या हाती त्या त्र्यंबक शेठला नेऊन द्या. अख्ख्या त्र्यंबक नगरीमध्ये तोही फिरला, 1 दिवस फिरला, 2 दिवस फिरला, त्र्यंबक शेठ नावाचं कोणी शेठ तिथं नाही. ते म्हणवा त्र्यंबक राजाचं मंदिर आहे पण त्र्यंबक नावाचा कोणी सद्ग्रस्त या ठिकाणी राहत नाही. तो गेला परत नाथबाबाला सांगितलं की तिथं त्र्यंबक शेठ नावाचं कोणी नाही. आणि ती परत घेऊन आल्यानंतर नाथबाबाच्या डोळ्यात पाणी आलं की अरे अरे पांडुरंगा, अरे त्र्यंबक राजा प्रत्यक्ष येऊन आम्हाला प्रसाद दिला बाबा आणि तुझ्या प्रसादानंच मी निवृत्तीनाथ महाराज समाधी शोधू शकलो. म्हणून जय जय त्र्यंबक, जय जय त्र्यंबक राज त्र्यंबक राज महाराज. आणि म्हणून देव आशी सत्येशा सतयुक्तानां भजता प्रतिपूरकं दधामि बुद्धियोगं तम.
अशी तुम्ही भगवंताची भक्ती केली, दान केलं, सदाचार केला, गोसेवा केली, विद्यार्थ्याची सेवा केली, मंदिर बांधण्यासाठी मदत केली, आणि कोणतंही मंदिर असो, पांडुरंगाचं असो, भगवान शंकराचं असो, आणि निष्प्रतेने कोणी जर काम करत असेल तर त्या ठिकाणी मदत केली तर अशा प्रकारची सद्बुद्धी परमेश्वर आपल्याला देतो. आणि एवढंच नाही, मग अशा भक्ताची त्याला साड आहे. आई जशी आपल्या लेकराची साड घेते, बाजू घेते, जरी त्याचं चुकेला असलं तरी ती दुसऱ्याची चूक समजते, आपल्या लेकराची चूक समजत नाही. म्हणून साड हा शब्द मराठवाड्यातला आहे. पैगा भक्ताशी माझे कोड, मदतयाच्या अनन्य गतीची साड. तो ज्या अनन्य भावाने मला बसतो त्यासाठी मी त्याचं आणि पाठीराखा होतो. म्हणून आपण काय स्वामी समर्थांच्या खाली लिहिले की क्षणाक्षणाला आपली आठवण सद्गुरू जनार्दन स्वामीला चिंता भिवू करू. नकोस तुझ्या पाठीशी भिवू नकोस, भिवू नकोस, भिवू नकोस तुझ्या पाठीशी. म्हणून देव अशी संतांची, भगवंताची आपल्याला अधिष्ठान पाहिजे. अधिष्ठान आहे चळवळीचे, जो जो करेल तयाचे, ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. लोकमान्य टिळकांनी गजानन महाराजाला विचारलं की गुरुदेव स्वातंत्र्य मिळेल का हो, आम्ही एवढं झटून राहिलो, आज 40-42 वर्षापासून झटतोय, काही यश येईना, काय करावं. संत गजानन महाराज सांगितलं की लोकमान्य स्वातंत्र्य मिळेल पण फार कष्टाने मिळेल आणि तुम्हाला मात्र त्रास होईल. म्हणून द्या हो लोकमान्य टिळकांना आणि अंदमानच्या ठिकाणी शिक्षा झाली. इंग्रजाच्या विरुद्ध बाजू मांडल्यामुळं त्यांना शिक्षा झाली काळ्या पाण्याची. आणि त्या ठिकाणचं अतिशय प्रतिकूल वातावरणामुळं त्यांना टीबी झाला. घरी मंडळी वारली, तिची तार आली आणि लोकमान्य टिळक गीता रहस्य लिहित होते. ती तार त्यानं जेवण टाकली त्या शिपायानं, त्याने ती वाचली आणि ठेवून दिली. शिपायानं अगोदर वाचली होती तार काय म्हणून. जेलमध्ये लोकांना अगोदर जेलर पाहतात काय आलं म्हणून. आम्ही पण काल जेलमध्ये गेलो होतो, काल परवा. सगळे टाव करून पाहू राहिले की माझं बाबानं काय गुन्हा केला. इथं प्रवचन होतं. हां, पोलीस अधिकारी चांगले आहेत असे माऊलीचे अधिकारी लोक ओळखीचे, ते चांगला पोलीस सुपरिटेंडंट चांगले लेडीज. ते बाबा तुमचं खूप दिवसापूर्वी प्रवचन झालं होतं, मला परत आठवण आली. 3,500 कैदी. ते यांच्या डोक्यावर असं टेन्शन असतं, आपल्या मुलाचं काय असेल, आपली पत्नी कशी असेल, काय असेल, टेन्शनमध्ये राहतात. काम करतात, खातात, पण त्यांच्या तोंडावर हसून असतं. आता तुम्ही जसे 2-3 जोक सांगितले असले तसे त्यांना त्यांच्या भाषेतले जोक सांगितले असले आणि आम्ही बाबा असं असू यांच्या तोंडावर पाहिलं नाही. आणि मग त्यांना समजून सांगितलं की बाबा हे असं का घडतं. सगळेच गुन्हेगार असं नाही. काही गुन्हेगार ज्यांनी संघ गेले त्यांना सुद्धा शिक्षा आहे. काय काय तुम्ही गुन्हा केलेला नाही पण शिक्षा का बरं झाली. मग याचा अर्थ असा की बंधन आहे काहीतरी पूर्वजन्मेचं, त्याच्यामुळं असं होतं. असं थोडंफार समजून सांगितलं तासभराचं असतं, पण फार हे असतं महाराज, फार तपासण्या असतात. इकडून येला तिकडून तेला. आता आमच्याजवळ काहीच नाही. काय ते तुम्हाला नाही, पण तुमच्यावर ताबल्यात काही आहे का, आता हे पेटीत काही आहे का. आता अट्टल गुन्हेगार तिथं ज्यांच्या कोट्यवधी रुपये सरकार खर्च करून अतिरेकी, त्यांच्यासाठी हे सर्व करावं लागतं. काय करायचं ते करा. तुम्ही आता आदरानं बोलवलं आहे, परत एकदा बोलवलं पण ते परमिशन नागपूरहून निघते, परमिशन आली. म्हणून जेलमध्ये पण जावं लागतं साधू संतांना. खरं वाचतं का आपण सर्व जेलमध्येच आहे. जन्म कुठून होतो, आईच्या पोटातून. श्रीकृष्णाचा जन्म जेलमध्येच झाला. आपण तर जन्मभर जेलमध्येच आहे महाराज. एखाद्यानं सांगितलं का म्हणजे काही नाही, 8 तास बसमध्ये राहतो, घरी आल्यानंतर 8 तास टिंबटिंबच्या बसमध्ये राहतो. ते जोपर्यंत बस म्हणत नाही तोपर्यंत मी बसत नाही. एस टीमध्ये मीच बसतो. एस टीमध्ये मी बसमध्ये आहे, घरी गेल्यानंतर ती बसमध्ये तेव्हा मी बसतो. म्हणजे दोन्ही वेळेस मी बसच आहे, बसमध्येच आहे. पारतंत्र्याचं जीवन आहे महाराज. आणि म्हणून द्या मज भक्ताची साड. असं भगवंताची भक्ती केली
सत्कार्य केलं तर तो आपली बाजू घेतो, म्हणजे त्याचं अधिष्ठान आपल्याला असतं आणि मग आपला संसार सुखाचा होतो. तुम्ही सर्व लोक भाविक आहात, अतिभाविक आहात. माऊलीला किंवा महेशगीर बाबांना माग लोकांना मदत करतायत म्हणून तुमच्या भागामध्ये विशेष मोठं सत्कार्य तुम्हाला पाहायला मिळून राहिलं. 80-90 खेडे, आणखीनही 80-90 खेड्यामध्ये उत्थान व्हावं आणि चांगल्या प्रकारचा जनार्दन स्वामीचं कार्याचा, माझ्या गुरुदेवांचं कार्याचं तुम्ही एवढं मोठं सर्व संघ परित्याग करून किंवा संसारातला काही भाग देऊन जर करत असाल, याच्यापेक्षा आणखीन दुसरा आनंद कोणता आहे महाराज? आता वर 10 वाजता प्राप्त झाल्यानंतर हाच आनंद पाहायचा आहे आम्हाला. आता बोलता येत नाही तर यांच्या मुखातून बोलतात, ते यांच्या मुखातून खाऊ, यांच्या मुखातून कौतुक पाहू. आणि म्हणून द्यावं अशा प्रकारचं काही कमी जास्त बोलले गेलं असेल तर राग मानू नका. हे मार्गदर्शन आहे. काहीला वाईट वाटेल, काहीला चांगलं वाटेल, पण मार्गदर्शन करणाऱ्यांना चांगलं सांगितलंच पाहिजे. कोणाला पटव ना पटव, पण पटलं पाहिजे. हे जनार्दन स्वामींनी सांगितलं आहे. 8 मंदिरं बांधली जनार्दन स्वामींनी, नाही कोणापेक्षा असा हात नाही केला त्यांनी. आता ते सत्पुरुष होते, त्यांची गोष्ट अलग आहे. आपण सर्वसामान्य आहोत म्हणून आपण सर्वसामान्याच्या पद्धतीनं मदत केली पाहिजे. आपल्या संसारात जेवढं करायचं तेवढं, त्याच्यातून जेवढं 1/10 अशा कार्यासाठी दान द्या. आणि तुम्ही गोशाळेची सेवा करता, शेठगुरुजी तुम्हाला बाबा येऊन सांगतील धान्य फेरीच्या वेळेस, याच्या वेळेस किंवा थोडंफार गाईसाठी चारा हे देण्यासाठी मदत केली पाहिजे. सांगू नये पण आता सांगतो की नाशिकला शांतीप्रकाश गोशाळा आहे. कोणीतरी काडी केली अधिकाऱ्याला आणि चौकशी झाली, तुम्ही एवढे उत्पन्न तुम्हाला येतं, तुमचं हे काय येते काय. ते महाराजांनी सांगितलं बाबा यातलं 1 पैसेसुद्धा आम्ही आमच्या स्वतःसाठी खर्च करत नाही. बाबाची दक्षिणा येते, महेशगीर बाबाची ती सुद्धा ते गाईसाठी खर्च करतात. दर पौर्णिमेला गाईला थोडा शिरा खाऊ घालतात. काय कीर्तनाची वगैरे दक्षिणा येत असे सांगितलं की साहेब आम्ही सर्व गोशाळेकरता खर्च करतो. नाही म्हणे असं तुमच्याकडं कोणीतरी अशी माहिती दिली आम्हाला. पाहतो जे येतं ते सगळं गाईसाठी, लाखो रुपये लोक देतात, आम्ही सगळं गाईसाठी खर्च करतो. पहा तुम्हाला काय करायचं ते करा. ते सुरेश भाई म्हणून आहे, चांगले प्रपंच होतं. त्यानं त्या महाराजांचे शब्दावर प्रपंच सोडून दिला, मुलं बाळं सोडून दिले आणि महाराजांची सेवा करतात. ग्रस्त आश्रमी आणि बाबांची सेवा करतात. आता हे जसे शेठ म्हणा, गाईची सेवा करतात, बाबांची सेवा करतात, तो सेवा करणार. बाबा त्यानं सांगायला लागलं, त्याला मराठी येते थोडं. बाबा ज्यानं काडी केली ना त्याला किडे पडले, त्या काय बिमारी लागली, त्याच्या सरांगाला भद पडले आणि किडे पडले, मर गया. त्या महाराजांनी काही त्याला शाप दिला नाही, कोणी काही दिलं नाही. बघा बाबा आम्ही तर जे काही येतं थोडंफार उरलं, अन्नदानातून जे खर्च होतं, जे उरतं ते आम्ही गाईसाठी खर्च करतो. तुम्हाला काय करायचं ते करा. आणि महाराज पण तेव्हापासून त्याला जो अनुभव आला ते सांगितलं, महाराजांच्या सेवेशिवाय दुसरं काही पाहिजे. जग जीवनाचे सत्वर ज्याचे कर्म शांती प्रकाश म्हणून महाराज सुखालागी आपल्या कुणी होती त्यांचं प्रवचन एक फोटोने काढून दिले, आपले दुःख जगी व्हिडिओ कॅसेट काढून दिले आणि प्रवचन करतात 2-3 तास गीतेवर. शांती प्रकाश संध्याकाळी लागतं त्यांचं प्रवचन, केवळ आणि केवळ गोसेवा. म्हणून द्यावं, गोसेवेमध्ये असं कोणी काही करू नये, हे चांगलं नाही. ती आपली आई आहे, अरे बाबा जगज्जननी आहे ती, तिच्या मुखात घालावं, तिच्या मुखातलं काढावं का. असे लोक असतात पण त्याला विलाज नाही. त्यांचं प्राप्त प्रायश्चित त्यांना मिळतं पण नाही तर काय करणार आहे. म्हणून ज्याला कळतं ना त्यांनी हात जोडावं आणि आपलं कार्य करीत राहावं. कळलं ना आपल्याला की येणं असं होतं म्हणून आपण कशाला त्या मार्गाला जायचं. आपण हात जोडायचे आणि आपलं कार्य करीत राहायचं. ही सत्प्रेरणा तुम्हाला मिळते. ब्रिटिश अधिकारी आला आणि गुरुजीसारखा एक स्वामी समर्थाचा भक्त होता आणि ड्युटीमध्ये काही चुकलं तर ब्रिटिश अधिकाऱ्याने त्याला 2-3 लाथा मारले, ते बी स्वामी समर्थ देखत. आता जे ब्रिटिश अधिकारी होते ते काही चालना, स्वामीजीने असं केलं बघ. दुसऱ्या दिवशी त्याच्या बाले मोठं नारू झाला. हाय 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 त्या जी आग सुरू झाली, मग तो त्यांच्याकडे क्षमा घाला.
लेकराला मारलं माझ्या, तुला क्षमा नाही, असंच मेला पाहिजे. कृपा स्वामी समर्थ महाराज, कृपा स्वामी समर्थ महाराज, श्री स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. म्हणून द्या हो, आपण भगवत भक्त आहोत, सद्गुरू जनार्दन स्वामीचे भक्त आहोत. आपली चाड त्यांना आहे, आपल्यावर लक्ष त्यांचं आहे. मग कोणी तुम्हाला चांगलं म्हणून वाईट म्हणून ते काय त्याला वंदन करावं. विरोध केला ना तर आणखीन विरोध वाढतो. विरोधाला स्वामी विवेकानंद सांगितलं की पतीचं पती ऐकत नसेल, पत्नीचं पती ऐकत नसेल तर मग यांना काय करावं. आता स्वामीजी म्हणे मी ब्रह्मचारी, मला काय समजतं, पण मी एक सांगू शकतो, हात जोडले ना कोणी एकानं भांडणच होणार नाही. वास्तिक टाळी, तुम्हाला सगळं कळलं. एका हातानं टाळी, दोघांचं काहीतरी चुकीला असलं तेव्हा 19-20 होतं ना, 20-20 होतं कधी नाही. म्हणून आमचे लोक 20-20 सांगतात की बघा एक ते सत्य तुझं येते मी. मग एका विरोधानं विरोध वाढतो, विरोधाला करावा, त्याला नमस्कार करावा. स्वामीजीने सांगितलं आमच्याजवळ एवढा उपाय आहे, कोणीतरी माघार घ्या 4 पावलं, झालं, संपलं भांडण. किती जरी काल बाबाजी सुद्धा सांगायचे अदृष्ट म्हणजे मला यानं मारलं, मी त्याला शिव्या दिलं म्हणून त्यानं मला मारलं, उद्या परत तो येईल तुझ्या भांडायला, पण तू शिव्यात देऊ नको. त्यानं मारलं तर मार खाऊन घे. दुसऱ्या दिवशी आलं त्यानं मारलं, परत यानं काहीच बोललं नाही. तिसऱ्या दिवशी भांडणच मिटलं. मारलं मी त्याला, ते तोंड बंद केलं. 1000 लोकांना सांगायला हा शांत, पुढं वाढायचं कामच नाही ना. बाबाजीचं दृष्टांत द्या. आणि म्हणून बाबा सत्कार्य करताना असा त्रास होतो, तो त्रास न मानता आपल्या गुरुदेवांचं कार्य आहे हे करत असताना म्हणून तनुमन जीवे चरणाशी लागावे असं जर तुम्ही केलं तर मद भक्ताची साड, म्हणून त्याशी तुम्हाला सद्बुद्धी प्राप्त होईल. ते शास्त्रयुक्तानां भजता प्रतिपूर्वकम दधामी बुद्धियोगम तम. दीड तास झाला, आपण शांत बसलात. एक लेकराची बोबडे बोल ऐकून घेतले. थोडंफार कमी जास्त काही बोलण्यामध्ये झालं असेल तर मी क्षमा मागतो. मार्गदर्शन म्हणून सांगितलं असेल, विनंती माझ्यातर्फे म्हणून सांगितलं असेल, तुम्ही ती पदरात टाकून घ्या. चांगलं असलं ते घ्या, तुम्हाला वाईट वाटलं तर टाकून द्या. आम्हाला काय इजगाव तिजगाव भेगायला चाळीस, उद्या परत कोकणात दुसरीकडं. आमचा माल कुठेही विकतो, ज्याला घ्यायचं ते घेतात, कोण नाही घेत. सगळेच सोनं घेतात का? बँक टॅक्स सगळेच घेतात, कमी असतं ते सोन्यासारखं चमकतं, फक्त सोने घेणार कमी असतं. आणि म्हणून द्या अशा प्रकारचं भगवान ज्ञानेश्वराच्या वर्धापन दिनानिमित्त शिवपांचजन्याच्या 5व्या दिवसाची वेदनारायणाच्या मुखातून समाप्ती झाली. आता त्या समाप्तीमध्ये यज्ञनारायण संतुष्ट होऊन त्यांनी आपला भाग स्वीकार केला. असाच पुरणपोळीचा प्रसादाचा भाग सर्वांनी शिस्तीत प्रेमानं आणि मायबहिणींनी थोडी वाढण्यासाठी मदत केली पाहिजे, तरुणांनी थोडी वाढण्यासाठी मदत केली पाहिजे. नाही काही देता आलं तर निदान तन पवित्र सेवा करे, धन पवित्र दान, मन पवित्र हरिभजन करे. 3-4 दिवस बसून हरिभजन मन पवित्र झालं. थोडीफार शेवटच्या दिवशी सेवा केली तर काय बिघडलं. आमच्या आदिवासी भागामध्ये सगळे तरुण मुली वाढतात. आणि एवढ्या संख्येने लोक येतात तर तेवढ्या सर्वांना पाणी वाढतात, सगळ्या देतात. आपणही तशा प्रकारची सेवाभाव दाखवावा अशी सर्व संयोजकाची विनंती आहे. आणि आपण शांत बसलात, काही कमी जास्त बोलला असेल तर क्षमा मागून परत पुनश्च एकदा सर्वांच्या चरणाला नमस्कार करून ही झालेली वाङ्मय सेवा सद्गुरू जनार्दन स्वामीच्या पवित्र पावन चरणी समर्पित करून आपण या ठिकाणी थांबूया. नारायण 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 सत्यनारायण
अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता प्राणापानसमायुक्तं पचम्यन्नं चतुर्विधम् अहं क्रतुरहं यज्ञः सदाहमहमौषधं मन्त्राहमहमेवाज्यो महमग्निरमृतं ब्रह्मार्पणं ब्रह्मावीर ब्रह्माग्नो ब्रह्मेव तेन गन्तव्यम् अन्नं ब्रह्मां ब्रह्म हे सतीचे वर्म ऐश्वर्येण शुद्धकर्म अन्नं ब्रह्म रस्वर्विष्णु इति संचितं भुक्तं दृष्टितो यज्ञशिष्टां श्रान्त मच्यन्ते यज्ञशिष्टां मृदभूज यान्ति प्रसादे प्रसन्नता प्रसादे सर्वदुःखानां प्रसन्नते दशो यशो बुद्धिः अंजनी गर्भसम्भूतं कुमार दृष्टिदोषनाशाय शिवार्पण कृष्ण सत्पर ब्रह्मार्पण